इंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्ड मण्डवासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सर्वजाड्यापहा। मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन होत आहे। दिवे प्रज्वलित करण्याची आमची संस्कृती। याच्या प्रभावी अंमलबजावणीत मुख्याध्यापकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। बदलत्या शैक्षणिक पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी व आव्हानांची जाणीव करून देणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यावर आधारित शिक्षण
व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित शिक्षण, सैनिकी शिक्षण यासारख्या नव्या क्षेत्रांची सर्वंकष माहिती विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवणं हे शाळा प्रमुखांचं महत्त्वाचं दायित्व ठरतंय. याच प्रक्रियेत मुख्याध्यापकामधील नेतृत्व क्षमता ओळखणे, त्यांना योग्य दिशा देणे काळाची गरज बनली आहे. या उद्देशाने सगरोळी येथे संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेने संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज दिनांक 2/1/2026 रोजी संस्था संकुलामध्ये राज्यस्तरीय मुख्याध्यापकांचं अधिवेशन आयोजित केलंय आणि त्या निमित्त आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचं सगळ्यांचं मन भरून स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पण नुसतं तोंडी स्वागत करून मन भरून येत नाहीये. तेव्हा मान्यवरांचं आपण प्रत्यक्ष पुष्पगुच्छ देऊन आणि काही शैक्षणिक पुटिका देऊन आपण स्वागत करणार आहोत. पहिल्यांदा या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आदरणीय प्रमोदजी देशमुख, अध्यक्ष संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, यांचं स्वागत करण्यासाठी सौ श्रेया देशमुख, प्राचार्य BBA कॉलेज, यांना मी विनंती करतोय की त्यांनी स्वागत करावं. सगळ्या मान्यवरांचं स्वागत सौ श्रेया देशमुख, प्राचार्य BBA कॉलेज यांच्या हस्ते होणार आहे. प्रथमतः प्रमोदजी देशमुख, अध्यक्ष संस्कृती संवर्धन मंडळ. प्राचार्य BBA कॉलेज यांच्या हस्ते होईल. श्री रोहितजी देशमुख, संचालक संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, राज्य सैनिक शाळा अभ्यास गट यावर अध्यक्ष म्हणून नेमणूक आहे. मोठा कार्यभार त्यांच्याकडे आहे. त्यानंतर सौ श्रद्धाताई देशमुख, शैक्षणिक समन्वय, यांचंही स्वागत त्याच शैक्षणिक पुटिकेच्या द्वारे होते. पुष्पगुच्छ, शैक्षणिक पुटिका. यानंतर कर्तव्यदक्ष असलेले कर्तव्यदक्ष श्री बालाजी पाटील यांचं स्वागत सौ श्रेया देशमुख, प्राचार्य BBA कॉलेज यांच्या हस्ते होते. स्वागत रूपामध्ये शैक्षणिक पुटिका मगाशी सांगितल्याप्रमाणे मुद्दा म्हणून उपस्थित असलेले आमच्या सैनिकी शाळेचे माजी प्राचार्य श्री अरविंद देशमुख यांचं पण स्वागत सौ श्रेया देशमुख यांनी करावं. या स्वागताच्या पुटिकेमध्ये, पिशवीमध्ये जे पेन आहे कला कौशल्याच्या मुलांनी बनवलेली आहे.
श्री संजीवजी सगरोळीकर यांचं पण स्वागत करावं. संस्थेचे ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत. उत्साहाने काम करणारे त्यांचं स्वागत सौ श्रेया देशमुख प्राचार्य करत आहे. संवर्धन मंडळ शारदानगर सगरोळी या संस्थेचे सचिव डॉक्टर जयंत जकाते यांचंही स्वागत श्रेया देशमुख यांनी करावं. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, तुम्ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाला आहात. एक विनंती आहे. मुख्याध्यापक संघ जिल्हाध्यक्ष संजय शिप्परकर, विभागीय अध्यक्ष, त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती यावं आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी सौ श्रेया देशमुख. मान्यवरांना मी सांगू इच्छितो की या पिशवीमध्ये जे एक पेन दिलेला आहे, हा कौशल्य विभाग जे आमच्या विद्यालयामध्ये वेगवेगळे कौशल्य विभाग चालतात त्या अंतर्गत चित्रशिल्प हे कौशल्य विभाग चालतो. यांनी तयार केलेला एक पेन आहे जो की त्या पिशवीमध्ये दिलेला आहे आणि त्यामध्ये गेल्या वर्षी सरकारने तृणधान्य म्हणजेच मिलेट वर्ष जाहीर केलं होतं. त्या अंतर्गत त्यामध्ये जो पेन दिलेला आहे तो त्या मिलेट पासून तयार केलेला आहे. म्हणजे तो पेन वापर झाल्यानंतर जर तुम्ही तो बागेमध्ये टाकला तर त्यापासून तृणधान्याचे उगवण होईल. तर हे याचं वैशिष्ट्य आहे. तर तुमचं मोठेपण आहे. इथे उपस्थित झालेले मुख्याध्यापक, संस्थाचालक, कार्यकर्ते आपल्या देशाच्या भविष्याची दोरी आहे आणि म्हणून त्या तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आता एक कौतुक सोहळा आपल्याला करायचंय. परवाच राष्ट्रीय नृत्य स्पर्धा झाली पुणे येथे आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेले आमच्या येथील विद्यार्थी आहेत. छत्रपती शिवाजी हायस्कूल त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. ती स्पर्धा तरी कशी होती? सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, अखिल नटरंजन, आंतर सांस्कृतिक संघ नागपूर व आंतरराष्ट्रीय नृत्य परिषद पॅरिस फ्रान्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली होती.
दिनांक 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर 25 या कालावधीमध्ये पुणे येथे ही स्पर्धा संपन्न झाली। यात भारतभरातून एकूण 33 संघ सामील झाले होते। यात तेलंगणा राज्यातील लोकनृत्य ना पेरे एलेम्मा हे नृत्य सादर करण्यात आले आणि या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी आहेत त्या सगळ्यांनी इकडे यायचे स्टेजवरती। प्रणिता देवीदास कांबळे, कावेरी रमेश कोंडेकर, साक्षी संजय बांबणे, साक्षी संजय लवटे, नंदिनी जयराम चोपवाट आणि आरती मालोजी सिंत्रे यांनी हे प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं। यांना मार्गदर्शन करणारे पंकज खंदारे सर, श्री पंकज खंदारे नृत्य विभाग प्रमुख आणि त्याचबरोबर श्री बोधनकर गोविंद सर यांचं पण स्वागत कौतुक मान्यवरांच्या हस्ते श्री गट शिक्षणाधिकारी श्री बालाजी पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी करावं या सगळ्यांचं अभिनंदन कौतुक। आणि सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेमध्ये ही मुलं प्राप्त झालेली आहेत। इथे मिळालेली पदक त्याचबरोबर ट्रॉफी प्रदान करण्यात येते। मुख्याध्यापक श्री संभाजी गायकवाड हे करतील, त्यांना मी विनंती करतोय त्यांनी स्वागत करावं। श्री केशव शिंदे, सुयश गुरुकुल सोलापूर। त्यांना मी विनंती करतोय त्यांनी प्रास्ताविक करावं। नमस्कार। नमस्कार। आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर आणि राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून आलेले सर्व आदरणीय मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी अगदी मन लावून स्वतःला झिजवून घेणारे माझे सर्व गुरुजन, बंधू आणि भगिनी, आज बाबासाहेब देशमुख, कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण हा एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतोय, जो की मुख्याध्यापकांच्या नेतृत्व, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मुख्याध्यापकांच्या नेतृत्व संधी हा विषय घेऊन आपण 2 दिवस वेगवेगळ्या विषयांवरती सखोल गटचर्चा होणार आहेत, काही प्रश्न उत्तरे होणार आहेत आणि आपल्याला जे लाभलेले 1.5 दिवसांमध्ये ते मार्गदर्शक आहेत त्यांचं असं सखोल असं आपण
मार्गदर्शन आपण घेतोय. मला सांगायला आवडेल, जेव्हा आम्ही कॅम्पसमध्ये राहतो आणि शाळेचं काम पाहत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांशी जाताना येताना रस्त्यात किंवा मुद्दाम असं आवर्जून आमचं बोलणं होत असतं. त्यावेळेला एका विद्यार्थ्याशी मी बोलत होते. मला वाटतं सायन्स मधली कुठली कन्सेप्ट असावी कदाचित, आणि ती मला बोलली की मॅडम मला ना हे मी किती पाठ करतेय पण मला काही हे लक्षात येत नाहीये की म्हणजे मी कसं करू, मला हे कसं समजेल, आणि मला हे पाठ नाही, मला हे समजून घ्यायचंय कारण हा कन्सेप्ट मी इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मला तो पुन्हा कुठेतरी येणार आहे. मग त्यावेळेला मला असं एक म्हणजे माझी थॉट प्रोसेस सुरू झाली, असं क्लिक झालं की आताची जनरेशन ही बदलतीये. आधीसारखं राहिलेलं नाहीये की पाठ करा आणि उत्तरे लिहा असं राहिलेलं नाहीये. आताची मुलं सजग आहेत, जागरूक आहेत, तर शिक्षण व्यवस्थेला पण बदलायला लागेल. मग त्यावेळेला ते विचारचक्र सुरू झालं. आणि शिक्षण व्यवस्था बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर शिक्षण व्यवस्था बदलायची जर असेल तर शिक्षण व्यवस्थेमध्ये येतात शाळा, आणि शाळेचे मुख्य असतात मुख्याध्यापक म्हणजे त्यांचा नेता. तर तिथे नेतृत्व कुणाचं बदलायला लागेल, तर मुख्याध्यापकांचं बदलायला लागेल, जेणेकरून येणाऱ्या काळामधले जे बदल आहेत जे आपण आज पाहतोय तर त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये ते उतरल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना ते मिळणार आहे. आता इथे जमलेले हे सगळे शिक्षक आहेत, तुम्ही आहे, मी आहे, आपण सगळ्यांनी एक काळ पाहिलाय, काळा फळा आणि खडू पाहिलाय, पांढरा बोर्ड आणि मार्कर पाहिलाय आपण. त्याच्यासोबतच आज आपण डिजिटल बोर्ड पाहतोय ज्याला स्मार्ट बोर्ड, इंटरॅक्टिव्ह पॅनल्स असं आपण म्हणतो, आणि त्याच्याच जोडीला आज येऊन उभं राहिलंय AI आणि चॅट जीपीटीचे युग, बरोबर आहे. तर ह्या AI आणि चॅट जीपीटीच्या युगामध्ये ह्याचा अर्थ असा नाही की टेक्नॉलॉजी बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण मुख्याध्यापक तोच आहे. जर आज आपल्याला ह्या टेक्नॉलॉजी युगामध्ये, ह्या AI तंत्रज्ञानासारख्या युगामध्ये जर पावलं रोवून उभं राहायचं असेल आणि पुढची पिढी जर आपल्याला घडवायची असेल तर एक मुख्याध्यापक म्हणून, एक नेतृत्व म्हणून आपल्यामध्ये ते सगळे गुण, त्या सगळ्या टेक्नॉलॉजीज, त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करणं आणि त्यावेळी ते पुढच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. तर मला सांगावं असं वाटतं की हे सगळं करत असतानाच NEP 2020 आपल्या सगळ्यांच्या समोर आज उभं येऊन राहिलेलं आहे, आणि NEP 2020 इतक्या छान पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत आणि करणं हे भाग आहे. NEP 2020 आपल्याला काय शिकवतं, एक चांगलं जीवन जगण्याची कला की ज्याच्यामध्ये तुम्हाला कौशल्य पण शिकायचंय आणि त्याच्यासोबत तुमचा छंद पण जोपासायचा आहे. मला सांगायला आवडेल की संस्कृती संवर्धन मंडळमध्ये आम्ही कोविडचा जो पिरियड होता, कोविड पिरियडमध्ये सगळं जग बंद होतं, आमचे सगळे शिक्षक इथे कॅम्पसमध्ये राहतात, आम्ही पण राहतो, तर त्या 2 वर्ष आम्ही निराश न होता ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने वापर त्याचा करून घेतलेला आहे. वेगवेगळ्या विषयांवर आमचे इन हाऊस रिसोर्सेस असतील, काहींचा व्हर्च्युअली सपोर्ट घेतला, वेगवेगळ्या विषयांमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले, त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग आम्ही केलं, आणि ह्या पद्धतीने संस्थेची एक अशी वेगळी आम्ही नवीन एज्युकेशन पॉलिसी आम्ही उभारली की जी सांगते एक छंद आणि एक कौशल्य. म्हणजे आजचा मुलगा त्याला स्किल मिळाल्यावर त्याला रोजगार पण मिळेल आणि ते काम करत असताना तो त्याचा छंद पण जोपासला जाईल याची आम्ही काळजी घेतली आहे. तर मला वाटतं की आपल्याला ह्या 1.5 दिवसात जे मान्यवर जे लाभलेले आहेत, अविनाशजी धर्माधिकारी सर आहेत, शरद जाधव सर आहेत, मेजर कुलथे सर आहेत, पल्लवी कोष्टी आहेत लेंड हँड इंडियाच्या, आणि उद्या लाभलेले आहेत मृगांक पांडे सर आणि बालाजी चिरडे सर. हे फक्त अभ्यासातून किंवा वाचन करून हे शिक्षण तज्ञ झालेले नाहीयेत, तर त्यांचा एक खूप मोठा त्याच्या मागचा एक अनुभव आहे. तर त्या अनुभवातून तो अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहेत आणि आपल्याला त्यांच्यासोबत चर्चा करायला मिळणार आहे. बाबासाहेब देशमुख नेहमी म्हणायचे की ते पद कधीही मोठं नसतं, त्यांनी कार्याला कायम मोठं समजलेलं आहे. तर त्याच त्यांच्या विचारांवर आज आमची ही संस्था उभी चालतीये, आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने मी म्हणेन की ह्या 1.5 दिवसांचे जे डिस्कशन, चर्चासत्र आणि त्याच्यातून जे आउटकम येणार आहे की एक चांगलं नेतृत्व म्हणून तुम्ही इथून जाताना जे बाहेर पडणार आहात, तर हीच खरी मी आदरांजली समजते. जेणेकरून काय होईल की येणारा समाज हा आपला मूल्यदृष्टीत सक्षम आणि देशासाठी जगणारा येणारा हे आपल्याला युवा पिढी मिळेल.
जर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सैनिकी शिक्षणाविषयी विशेष जागरूकता दिलेली आहे, तर मला सांगायला आवडेल की आमच्या शाळेत, आमच्या संस्थेमध्ये जे सैनिकी विद्यालय आहे, काही मुलं इथे उभी पण आहेत, त्यांना तुम्ही सहज बोलताना पाहिलं किंवा नुसतं पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल त्यांच्यामध्ये येणारा तो एक आत्मविश्वास आहे आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आजपासून जागी झालेली आहे. तर नक्कीच मी म्हणेन की ह्या दीड दिवसांमध्ये आपण सर्वजण सोबत असणार आहे. ह्या वेगवेगळ्या शिक्षण तज्ञांसोबत आपण चर्चा करणार आहेत. दीड दिवस सगळेजण ही चर्चा आपण अगदी मनातून जे काही शंका कुशंका असतील, अजून नव्याने शिकणाऱ्या गोष्टी असतील, त्यासाठी हे मार्गदर्शक आपले कॅम्पसमध्ये अवेलेबल आहे. तसेच येणाऱ्या काळासाठी संस्कृती संवर्धन मंडळ सुद्धा पुढील कोणत्याही गोष्टीसाठी काही विजिट्स असतील, तुम्हाला कुठल्या गोष्टीचं ट्रेनिंग हवं असेल किंवा एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन हवी असेल, तर आम्ही त्याच्यासाठी नेहमी सजग असू आणि नेहमी त्याच्यासाठी तयार असू तुम्हाला मदत करण्यासाठी. तर मला वाटतं मी एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक इथेच थांबवते आणि आपण दीड दिवस सगळेजण सोबत आहेत, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करूया यासाठी मी आशा करते आणि तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आपल्या पुढे येणारी आव्हानं काय आहेत हे आपल्याला पाहायचंच आहे आणि तुमची फार मोठी जबाबदारी आहे असं आताच सौ श्रद्धाताई देशमुख यांनी सांगितलं. मुख्याध्यापक हा फार महत्वाचा आहे. महाभारतामध्ये एक वर्णन आले, युधिष्ठिराने प्रश्न विचारला, म्हणाले राजामुळं काळ बदलतो का काळामुळं राजा बदलतो? चांगली परिस्थिती राजामुळं निर्माण होते का काळामुळे निर्माण होते? तेव्हा भीष्माचार्यांनी उत्तर दिले किंवा कुंतीने उत्तर दिले, कालो वा कारणम राजा, कालो वा कारणम राज्ञः, राजा वा काल कारणम इति ते संशयो माभूत, राजा कालस्य कारण. राजामुळे परिस्थिती बदलते का परिस्थितीमुळे राजा होतो असा संशय सुद्धा मनामध्ये येता कामा नये. राजामुळेच परिस्थिती बदलते हा सिद्धांत आहे. तसंच हा सिद्धांत आपल्या शाळेला पण लागू पडतो बरं का. तर मुख्याध्यापकामुळे शाळा बदलते का काळामुळे मुख्याध्यापक बदलतो, हा जेव्हा विचार करतो आपण, तेव्हा मुख्याध्यापक हा महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही सगळे महत्वाचे आहात आणि म्हणून या मुख्याध्यापकावर फार मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी काय आहे, काय असायला पाहिजे, किती आपल्याला ती पेलवणार आहे, पेलवायला कशी पाहिजे, यासाठी मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आपल्याला श्री अविनाश धर्माधिकारी, शिक्षण तज्ञ, माजी IAS अधिकारी, संचालक चाणक्य मंडळ पुणे यांचं मार्गदर्शन मिळणार आहे. तत्पूर्वी आमच्या संस्थेचे संचालक श्री रोहितजी देशमुख यांना विनंती करतोय की त्यांनी मार्गदर्शन करावं अगोदर, आणि नंतर आपल्याला जे मार्गदर्शन मिळणार आहे ते व्हिडिओद्वारे मिळणार आहे. थोडा खेद आहे की श्री अविनाश धर्माधिकारी काही कारणास्तव येऊ शकले नाही, त्यामुळं आता आपण रोहित देशमुख यांचं मार्गदर्शन ऐकूया आणि नंतर व्हिडिओद्वारे त्यांचं मार्गदर्शन ऐकूया. रोहितजी देशमुख यांना विनंती करतोय की त्यांनी मार्गदर्शन करावं. मानो भद्राः प्रतमो यंतु विश्वतः. म्हणजे या विश्वातून चांगले विचार, चांगले संकल्प आमच्याकडे येवो, या विचाराने आम्ही इथं काम करतो. त्याप्रमाणेच मंचावर उपस्थित विचारपीठ आणि आपण सर्वजण इथं आवर्जून उपस्थित झालात, आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन आपण इथे उपस्थित झालात, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, तर आपलंही मी मनापासून स्वागत करतो. आता सरांनी सांगितलं की मार्गदर्शन, मला वाटतं की आमच्या संस्कृती संवर्धन मंडळ अंतर्गत शिक्षणाची आमची व्याख्या काय आहे, तर याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. त्याचंच हे सादरीकरण आहे. आपण आपल्यापैकी बऱ्याच बहुतांश लोकांना माहिती असेल
की सगळी शाळा ही शाळा म्हणून गेल्या 50 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये आपण ओळखतो. तर वेगळं काय आहे की आम्ही म्हणतो किंवा एक चेंज मेकर, सोशल चेंज मेकर, समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल तर शाळा हे एक महत्वपूर्ण घटक आहे. या समाजामधल्या दारिद्र्याचं मूळ अज्ञानात आहे असं बाबासाहेबांनी हा विचार घेऊन सोबत त्यांनी 1959 साली ही संस्था सुरू केली. महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांना त्यांनी इथं इन्व्हाइट केलं, बोलवलं इथं, आणि या शिक्षणाची घडी त्यांनी त्यावेळेस रचली. शिक्षणाचे अनेक प्रयोग, अनेक उपक्रम ह्या ठिकाणी घेतले गेले. त्या उपक्रमामधून हजारो आयुष्य घडले. आमचे हजारो माजी विद्यार्थी आज समाजामधल्या विविध घटकांचं प्रतिनिधित्व करत आहेत. मग ते सायंटिस्ट आहेत, शिक्षक आहेत, सैन्यामध्ये आहेत, राजकारणी आहेत, चांगले शेतकरी आहेत, चांगल्या गृहिणी आहेत. तर ही प्रक्रिया कशी घडली? श्रद्धाने आता सांगितलं की ह्या ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग त्याची तरी गोष्ट सांगितली. 2019 साली आमच्या इथं जवळ एक धर्माबाद नावाचा तालुका आहे. तर तालुक्याच्या आमच्या एका गावामध्ये आमच्या संस्थेचा एक पाणलोटचा प्रोजेक्ट चालू होता. आणि तो प्रोजेक्ट त्या गावामध्ये तिथला एका आमदारांचा कार्यक्रम होता म्हणून मी गेलो. आणि आमदार साहेबांना यायला उशीर होता थोडासा, म्हणून एका छोटाशी तिथं झोपडीवाजा हॉटेल होतं, त्या ठिकाणी चहा पीत बसलो मी. सकाळची वेळ होती, थंडी होती, आणि तिथं 2 जण शेकोटी पेटून गप्पा मारत बसले. पण एक वयस्कर होते साधारणतः, आणि त्यांनी एक माणूस दुसऱ्या माणसाला म्हणत होता की काय करतो तुझा मुलगा? पण त्यांनी सांगितलं की अरे काही नाही, काय 10वी पर्यंत शिकलाय, त्याला शेतामध्ये म्हणजे नांगरे हातामध्ये धरायची लाज वाटते, आणि 10वी पर्यंत शिकल्यामुळे कुठली नोकरी पण लागत नाही. तर त्यांच्या त्या भाषेमध्ये गप्पा मारतो. मला हिंमत पडली, आणि हा विचार जो आहे याच्यावरती मी बराच विचार केला, आणि आमच्या इथं परत येऊन टीम मध्ये तो विचार मांडला किंवा असं दोघांचं संभाषण चालू होतं, त्याचं मूळ कारण काय असेल. येणारी पिढी, आपण जर असं म्हणत असू आपण की एक शिकलेली, लिहिता वाचता येणारी पिढी की ज्यांच्या हाताला काहीच काम नाही, अशी पिढी जर ही शिक्षण व्यवस्था घडवणार असेल तर याच्यामध्ये नक्कीच बदल करायला लागेल. आणि आमच्यामध्ये इथं मग गट चर्चा सुरू झाली, आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की आपण सगळीची शाळा म्हणून आपण गेल्या एवढ्या 60 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये आपण जे बदल केले, तर हे काय आहे? सगळ्या म्हणजे आपल्याला पूर्ण मराठवाडा, महाराष्ट्र आपल्याला ज्या गोष्टीमुळे ओळखतो की सगळीचं शिक्षण चांगलं आहे, किंवा आपली स्ट्रेंथ काय आहे, आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला संधी काय असणार आहे. ह्या गोष्टीसाठी आम्ही पुण्याची ज्ञानप्रबोधिनी शाळा, आपल्याला माहित असेल, त्यांना आम्ही इथे इन्व्हाइट केलं आम्ही त्यांना, आणि त्यांना त्यांच्या पुढे हा प्रश्न ठेवला की हा बदल घडवायचा असेल तर काय करायचं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या शाळेत स्वोट अनालिसिस करून घ्या. मग त्याप्रमाणे त्यांनी आमच्या वेगवेगळ्या स्टेक होल्डर सोबत शाळेच्या त्यांनी चर्चा केली. शिक्षकांसोबत, मुख्याध्यापक आहेत, पालक वर्ग आहे, विद्यार्थी आहेत, संस्थाचालक आहेत, या सगळ्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आमचा एक स्वोट अनालिसिस दिला. त्याच्यामध्ये आमचे प्रामुख्यानं स्ट्रेंथ आणि ऑपॉर्च्युनिटीज आपण आता फक्त कन्सिडर करूया. मग हे, आणि आम्ही त्यांना हे आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुढच्या 10 वर्षाचं तुमचं नियोजन जर तयार करायचं असेल तर हे केवळ तुम्हालाच तयार करता येईल. बाहेरची कोणीही व्यक्ती किंवा संस्था ह्याच्यामध्ये हे तुम्हाला नियोजन तयार करून देऊ शकत नाही. आणि दुर्दैवानं त्यावेळेला कोविड सुरू झालं, लॉकडाऊन झालं. आम्ही सगळेजण 100% आम्ही संस्था कार्यकर्ते आम्ही इथंच परिसरामध्ये मुक्कामी आहोत, संस्था परिसरामध्ये किंवा सगळी गावामध्ये. आणि बंद कॅम्पस असल्यामुळे काय झालं की आम्ही सगळे इथंच होतो, आणि ह्या गोष्टीवरती विचार मंथन सुरू झालं. योग्य अंतर राखत गटचर्चा सुरू झाल्या. आमच्या वेगवेगळ्या शाळा आहेत. प्राथमिक शाळा आहे, छत्रपती शिवाजी हायस्कूल आहे, सैनिकी शाळा आहे, मिलेनियम इंग्लिश स्कूल आहे.
ज्ञानप्रबोधिनी आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक शाळेचा उद्देश, प्रत्येक शाळेचा पालक वर्ग, विद्यार्थी हे सगळे वेगवेगळे आहेत. तर तुम्ही प्रत्येकाचं नियोजन वेगळं करा. त्याप्रमाणे वेगवेगळ्या टीम मध्ये वेगवेगळी चर्चा आणि नियोजन सुरू आहे. मग याच्यामध्ये एकच म्हणजे सार असं आलं की याच्यामध्ये आपली जी मूल्य आहेत संस्थेची, इतक्या वर्षापासून आम्ही जी जोपासलेली आहेत आणि भारतीय संस्कृती आहे, ह्या गोष्टीला राखत रोजगाराभिमुख शिक्षण. रोजगार म्हणलं का फक्त आपल्याला मनरेगा दिसतो, तर रोजगार म्हणजे की ज्या गोष्टीमुळे एखाद्याला नोकरी किंवा स्वयंरोजगार मिळेल, व्यवसाय करू शकेल. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, आपण प्रत्येक जण प्रॉब्लेम आपण फेस केला असेल की आपलं 12वी वगैरे झाल्यानंतर किंवा बऱ्याच लोकांना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे हेच आपल्या लक्षात आलं नव्हतं. कोणीतरी मार्गदर्शन केल्याप्रमाणे काहीतरी कोणीतरी कल चाचणी घेतली आणि आपण सांगितलं किंवा तुका याच्यामध्ये इंजिनिअरिंग आहे किंवा मेडिकल आहे, याच्यामध्ये जा, आपण त्याप्रमाणे केलं असेल. मग इथं आम्ही ध्येय ठरवलं की कौशल्याधारित शिक्षण किंवा रोजगाराभिमुख शिक्षण द्यायला पाहिजे. आणि हे सगळं करता करता आज आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आज मॉडेल्सचा बोलबाला आहे. वेगवेगळे मॉडेल, म्हणजे कोणी सांगतं की बाबा इथं शोषखड्ड्याचं मॉडेल आहे, कोणी सांगतं की कॉपीमुक्तीचं मॉडेल आहे, ह्याचं मॉडेल आहे. मग आमच्या लक्षात आलं की आपल्यालाही आपल्या शिक्षणाचं एक मॉडेल असं हवं की ज्यामुळं आपण त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या आपण उपक्रम त्याचं नियोजन करू शकू, आखू शकू, त्याचा आढावा घेऊ शकू, त्याच्यामध्ये व्हर्टिकल डेव्हलपमेंट करू शकू, नाविन्यपूर्ण उपक्रम त्यामध्ये आपण आणू शकू. तर यामध्ये आमचे 4 ज्या प्रमुख शाळा आहेत त्याचे मॉडेल्स या ठिकाणी आपण तयार केले. त्याच्यामध्ये पहिलं मॉडेल आहे आमचं श्री छत्रपती शिवाजी आमचं प्राथमिक शाळा. त्याच्यामध्ये प्रमुख उद्देश काय आहे की प्राथमिक शाळेमध्ये आपण फाउंडेशन, की यांचा पाया शिक्षणाचा मजबूत व्हायला पाहिजे, मुलांचा त्यांचं विचार जी प्रक्रिया आहे ती त्यांची तयार व्हायला पाहिजे, स्वतःचे मत तयार व्हायला पाहिजे, त्यांचा कल कळायला पाहिजे मुलांना. तर ह्या गोष्टीसाठी आम्ही हे मॉडेल तयार केलं. कौशल्याधारित शिक्षण जर पुढे घ्यायचं असेल तर त्याचा पाया, त्याचा इंटरेस्ट प्राथमिक शाळेमध्ये तयार व्हायला पाहिजे. हे मॉडेल आम्ही प्राथमिक शाळेचं आहे. दुसरं मॉडेल आमचं आहे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल. यामध्ये संपूर्ण आम्ही रोजगाराभिमुख शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण हे आमचं मॉडेल आहे. फॉर्मल एज्युकेशन सोबतच इतर 4 व्हर्टिकल्स आहेत की ज्यामध्ये म्हणजे स्पोर्ट्स आहे, व्होकेशनल एज्युकेशन आहे, आर्ट्स आहे आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन असं आहे. त्यामध्ये फॉर्मल एज्युकेशन मध्ये आपण एबीटीएल जे म्हणतो, कृतीयुक्त शिक्षण, आपण त्याला आता परवलीचा म्हणजे आनंददायी शिक्षण असं आपण त्याला म्हणणार. तर हे पाठ्यपुस्तक आधारित शिक्षण हे आमचं ऍक्टिव्हिटी बेस्ड होतं. मग ती ऍक्टिव्हिटी आपण निसर्गामध्ये घेऊन जाऊन करू, परिसरामध्ये घेऊन जाऊन करू, एखाद्या शेतकऱ्याकडे, एखाद्या भजनी मंडळाकडे, किंवा आमच्याकडे स्मार्ट पॅनल आहेत, त्या स्मार्ट पॅनलचा ऍक्टिव्हिटीसाठी आम्ही उपयोग करून घेतो. शिक्षक आमच्याकडे वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे, ऍक्टिव्हिटीद्वारे ग्राउंड लेवलच्या त्या मुलांना आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. दुसरं आमचं व्हर्टिकल आहे स्पोर्ट्स. ह्याच्या अंतर यामध्ये जवळजवळ 25 पेक्षा जास्ती क्रीडा प्रकार इथं आमच्याकडे उपलब्ध आहेत. मग स्विमिंग आहे, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, स्केटिंग, जुडो, कराटे, योगा, मलखांब, अनेक स्पोर्ट्स याच्यामध्ये आमच्याकडे उपलब्ध आहेत. यासाठी प्रशिक्षक आमच्याकडे जे आहेत ते सगळे NI सर्टिफाईड किंवा नॅशनल प्लेअर असलेले कोच या ठिकाणी आम्ही अपॉइंट केले आहेत. मुलांना म्हणजे आपण विद्यार्थ्यांना असं म्हणू, मुलं आणि मुली दोन्ही. तर विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारांमधून जर करिअर घडवायचं असेल तर त्यांना त्या लेवलपर्यंत, नॅशनल लेवलपर्यंत, इंटरनॅशनल लेवलपर्यंत त्यांनी त्या क्रीडा प्रकारांमधून मजल मारली पाहिजे, जेणेकरून क्रीडा हे त्यांच्या करिअरचं एक माध्यम होऊ शकेल. तिसरं आमचं व्हर्टिकल आहे व्होकेशनल एज्युकेशन. 6वी पासून पुढे आम्ही वेगवेगळे व्होकेशन, ग्रामीण तंत्रज्ञान जे आहे हे ग्रामीण तंत्रज्ञान आम्ही मुलांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. 6वी पासून अनेक आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कार्पेंट्री, प्लंबिंग, शेती विषय आहे, पशुपालन आहे, असे अनेक विषय आपण 6वी पासून सुरू करतो. 6वी, 7वी, 8वी इंट्रोडक्टरी लेवलला आहे. 9वी पासून त्यामध्ये प्रोफेशनल एज्युकेशन सुरू होतं. की याचा मी ते पुढेही सांगेल तुम्हाला. तिसरं ह्याच्यामध्ये आमचं व्हर्टिकल आहे
कला शिक्षण, त्याच्यामध्ये चित्रकला, संगीत आणि सॉफ्ट स्किल्स हे 3 प्रामुख्याने व्हर्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये चित्रकलामध्ये पोर्ट्रेट पेंटिंग आहे, मॉडर्न आर्ट्स आहे, हस्तकला आहे. आपण सगळे आता पेन आपल्याला जे दिलेलं आहे हे त्याचाच भाग आहे. संगीतमध्ये गायन, वादन, नृत्य आहे. आता तुम्ही मुलींचं पाहिलं की नॅशनल लेवलला त्यांनी मुलींनी पहिला क्रमांक पटकावला. सॉफ्ट स्किल मध्ये आपण भाषा जे विषय आहे, प्रामुख्याने इंग्लिश विषय आहे आणि याच्यामध्ये आणखी काही भविष्यामध्ये विदेशी भाषा सुद्धा आपण याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. चौथं आमचं व्हर्टिकल आहे याच्यामध्ये टेक्नॉलॉजी बेस्ड. आपण आता सांगितले की एआयचा काळ आहे, कम्प्युटरचा काळ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं त्याची पाय आहे तर शिक्षण. कम्प्युटर इंट्रोडक्शन टू कम्प्युटर पासून त्याच्यामध्ये एआय आधारित उपक्रम, एआय आधारित प्रकल्प मुलं स्वतः सादर करतात. आमची 8वी मधली 9वी मधली मुलगी की जे सर्वसाधारण घरातून येते, ती मुलगी रोबोट तयार करून त्याचं इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन आपल्याला करू शकेल इतकं सक्षम आम्ही मुलींना केलेलं आहे. याची परिणिती आज असं आहे की सिम्बॉयसिस स्किल युनिव्हर्सिटीमध्ये तिथल्या त्यांच्या विषयामध्ये त्यांच्या ग्रुपमध्ये आमच्या इथल्या सर्वसाधारण घरामधल्या मुली त्या गटाचं नेतृत्व करतात आणि त्यांना उद्याची जी संधी आहे, वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या समोर ऑफर घेऊन तयार आहेत. आज आमच्या 17 मुली 12वीच्या नंतर एक वर्ष त्यांनी कोर्स केला आणि आज वेगवेगळ्या IT कंपन्यांमध्ये डेव्हलपर म्हणून आज नोकरी करत आहे. त्यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला स्थैर्य देण्याचं काम हे मुलींनी केलेलं आहे. सैनिकी शाळा आमच्याकडे 1996 पासून सुरू झाली. शिक्षणाचा तसा आम्हाला म्हणजे वारसा आहेच, अनुभव होताच आम्हाला शिक्षणाचा आणि त्याच्यामधून अरविंद देशमुख सरांनी सैनिक शिक्षणाचा पाया आमच्याकडे मजबूत केला. एका विशिष्ट पातळीपर्यंत लेवलपर्यंत घेऊन गेली. महाराष्ट्रामध्ये सगळी सैनिकी शाळा हे वेगळं त्याला ओळख अशी आहे. मग ह्या सगळ्या दरम्यान आम्ही कसं पण केलं की सैनिकी शिक्षणाचं येणाऱ्या काळामधल्या ज्या संधी आहेत त्या संधी जर आपल्याला योग्य पद्धतीने हाताळायच्या असतील, मुलांचं समोर मांडायचे असतील तर आपल्या सैनिक शिक्षणाचं पण मॉडेल हवं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये आम्ही तेच केलं की फॉर्मल एज्युकेशन तिथे कॉमन आहे. सैनिकी शिक्षण प्रशिक्षण की म्हणजे जे आपण हॉर्स रायडिंग म्हणजे फायरिंग आहे, परेड आहे, ग्रुप टास्क आहेत, कमांड टास्क, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकवतो. तिथेही स्पोर्ट्स आहे की सैन्याच्या दृष्टीनं अधिकारी म्हणून जाण्यासाठी जे स्पोर्ट्स आवश्यक आहे ते स्पोर्ट्स आपण या ठिकाणी शिकवतो मुलांना. त्याच्यानंतर एनडीएची तयारी आहे. त्या एनडीए किंवा सैन्यामध्ये अधिकारी म्हणून जाण्यासाठी जेवढ्या परीक्षा आहेत, इक्विव्हॅलंट एक्झाम, इक्विव्हॅलंट टू एनडीए एक्झाम, ह्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आपण इथं मुलांची तयारी करतो. आतापर्यंत जवळपास 25 पेक्षा जास्ती आपले सैन्यामध्ये विद्यार्थी अधिकारी म्हणून सैन्यामध्ये रुजू आहेत आणि तेवढेच जवळपास IAS आहेत, IPS आहेत, MPSC पण वेगवेगळे डेस्क ऑफिसर आहेत. वेगवेगळ्या म्हणजे या समाजाच्या किंवा आपण असं म्हणू किंवा देशाच्या जडणघडणीमध्ये सक्षमरित्या कॉन्ट्रीब्युट करतात. या सगळ्या मॉडेलमधून एकच आम्ही ठरवलं होतं की एक विद्यार्थी, एक छंद आणि एक कौशल्य. हे सगळ्या ज्या गोष्टी आपण पाहतोय की फॉर्मल एज्युकेशन सोबत विद्यार्थ्यांनी एक कौशल्य म्हणून जोपासावं आणि एक छंद म्हणून जोपासावं. कौशल्य त्या विद्यार्थ्याला रोजगार उपलब्ध करून देईल आणि छंद जे आहे ते त्याला जीवनाचा आनंद देईल. आपण 2019 मध्ये ही जेव्हा प्रक्रिया सुरू झाली त्या काळामध्ये विविध मीडियामध्ये म्हणजे पेपर आहेत, सोशल मीडिया आहे, न्यूज चॅनल आहेत, त्याच्यामध्ये आपणही पाहिलं असेल की अनेक विद्यार्थ्यांनी म्हणजे कमी मार्क पडले म्हणून आत्महत्या केली. डिप्रेशन मध्ये अनेक विद्यार्थी गेले. त्यांना त्यांच्यासाठी काउन्सिलर, अनेक त्यांना म्हणजे प्रेशर आहे, अस्वस्थता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या आजाराचे बळी विद्यार्थी म्हणू लागले. का तर आहे जीव घेणी स्पर्धा. आपण ह्या मॉडेलच्या आधारे आपण असं म्हणतो की जीव घेण्यामध्ये ती जी स्पर्धा आहे ती जीव घेणी होणे. स्पर्धेमध्ये आपण सक्षमपणे आपण टिकलं पाहिजे, त्या स्पर्धेचं नेतृत्व आपण केलं पाहिजे. तर ह्यासाठी आपण हे मॉडेल तयार करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मुलांना आपण प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे की आपणही शाळेमध्ये शिकताना आपण काही कार्यानुभवाचे आपण टास्क केले असतील, बागकाम केलं असेल, आपण काही टेक्निकलचे पण काही विद्यार्थी राहिले असतील, क्रीडामध्ये काही विद्यार्थी असतील. तर ह्या आपण शाळा शिकताना जेव्हा खेळाचा तास होतो आपल्याला सगळ्यात जास्त आनंद होतो, कार्यानुभवाचा तास. आणि मला वाटतं की ह्या मॉडेलपेक्षा आपण आता जे म्हणतो आपण आनंददायी शिक्षण
की ह्यापेक्षा काही वेगळं असेल असं मला वाटत नाही. आता हे सगळे उपक्रम तर चांगले चालत आहेत. या उपक्रमाचे आम्हाला रिटर्न सुद्धा आम्हाला मिळू लागले आहेत. आता आपण 2-3 उदाहरणं आपण पाहिलीच आहेत. स्पोर्ट्स मधून आमचे अनेक विद्यार्थी स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला गेले. व्होकेशनल मधून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. तंत्र शिक्षणामधून किंवा ह्या सगळ्यातून आपल्याला एक विद्यार्थ्यांना एक समोर क्लॅरिटी आली की आपल्याला नेमकं कोणत्या दिशेला जायचं आहे. तर हे सगळं करता आम्ही काय केलं की याची जी जोडणी आहे, म्हणजे उपक्रम चांगले चालत आहेत, त्याला सोशल मीडियावरती टाकलं, पालकांना टाकलं, पालक खुश, अशातला भाग नाही. आम्ही जे आता इथं मेहनत करतोय तर ह्याची परिणिती कुठंतरी आपण संधी जी आहे ते संधी आपण एनकॅश करायला पाहिजे. इथं जो प्लॅटफॉर्म आम्ही तयार केला तर ह्याच्या प्रत्येकाच्या ह्या प्रत्येक व्हर्टिकलचं आम्ही कुठं ना कुठं पुढे लिंकेज केलं आहे. फॉरवर्ड लिंकेज आपण त्याला. मग हे लिंकेज आपले वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन सोबत आहेत, जे वेगवेगळे क्रीडा इन्स्टिट्यूट, स्पोर्ट्स इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्यासोबत आहे. वेगवेगळ्या कंपन्या आहेत की ज्या विद्यार्थ्यांना पुढे अप्रेंटिसशिप असेल, नोकरी असेल त्याच्यासाठी आहे. आपल्या इथं सगळीला इथं आपला कॅम्पस इंटरव्ह्यू होतो, मुलांचं इथं इंटरव्ह्यू घेतलं जातं. सिम्बॉयसिस स्किल युनिव्हर्सिटी सारख्या युनिव्हर्सिटीज इथं येऊन मुलांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्या स्किल युनिव्हर्सिटीच्या त्यांच्या पुढच्या कोर्ससाठी, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, सिम्बॉयसिस स्किल युनिव्हर्सिटीनं सगळीच्या मुलांच्यासाठी अभ्यासक्रम बदलला की जो 3 वर्षाचा होता सगळीच्या मुलांना केवळ तो अभ्यासक्रम 2 वर्षाचा असेल. का तर त्यांचं फर्स्ट इयरला जे त्यांचं बेसिक जे करून घ्यायचं ते सगळं बेसिकची तयारी इथं मुलांची होते. अशा अनेक यशोगाथा आपल्याला सांगता येतील. आता हे सगळं आपल्याला प्रश्न पडला असेल की बाबा हा एवढा मोठा पसारा चालतो कसं काय. आपण आपल्याकडे 2017 साली आपण एक एज्युकेशन काउन्सिल या ठिकाणी आपण स्थापन केली. त्या सगळ्या काउन्सिलचे मेंबर आमचे मुख्याध्यापक आहेत. मुख्याध्यापक हे आमच्याकडे शैक्षणिक नेतृत्व म्हणून काम करतात आणि उपमुख्याध्यापक जे आहेत ते अकॅडमिक प्रमुख म्हणून काम करतात. सुपरवायझर्स जे आहेत ते कौशल्याचं ह्याचं जे प्रशिक्षणाचं काम आहे ते काम करतात. तर ह्या एज्युकेशन काउन्सिल मधून ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा दर महिन्याला आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे कोणाला प्रशिक्षण आवश्यक असेल, एक्सपोजर आवश्यक असेल तर ह्या एज्युकेशन काउन्सिलचे सदस्य ह्या गोष्टीचा सगळा निर्णय घेतात. डिसेंट्रलाइज्ड आमच्याकडे डिसिजन मेकिंग आहे, चर्चा होतात, त्या सगळ्यांना त्याचे अधिकार आहेत आणि ह्याच्यामधून एक डिसेंट्रलाइज, इफिशियंट, इफेक्टिव्ह सिस्टीम आमच्याकडे ह्या शिक्षणाची चालते. कर्मयोगी बाबा म्हणजे 1950च्या दशकामध्ये त्यांनी जे सांगितलं, त्यांनी जर ह्या समाज त्यावेळेस पाहिला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितले की समाजाच्या ह्या परिस्थितीचं कारण अज्ञान आहे. आणि नंतर असं झालं की शिक्षण येऊ लागले, लिहिता वाचता येणारी पिढी तयार झाली की ज्यांच्या हाताला काही काम नाही. मग शिक्षणाची व्याख्या बदलली आणि आम्ही योग्य वेळेला, मला असं वाटतं की आम्ही योग्य वेळेला या सगळ्या आमच्या शिक्षण पद्धतीचा शिक्षण पद्धती आमच्या अपग्रेड केली की जे येणाऱ्या काळाला सक्षमरित्या आमचे विद्यार्थी समोर खंबीरपणे उभं राहू शकतील, त्याला तोंड देऊ शकतील, नेतृत्व करू शकतील. आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या स्वप्नातला समाजामधला जो बदल आहे तो यापेक्षा काही वेगळा नसून तो अशाच पद्धतीचा आहे की जेणेकरून ही सजग समृद्ध पिढी तयार व्हावी. आणि आज आपण इथं सर्वजण आलात, सहभागी झाला त्या कार्यक्रमामध्ये. या मॉडेलमधून किंवा आमच्या पद्धतीच्या ह्या आमचं शैक्षणिक मॉडेल जे आहे संस्थेचं याच्यामधून आपण काही गोष्टी घ्याव्या. मुख्याध्यापक म्हणून आता शैक्षणिक नेतृत्व म्हणून, नेता म्हणून आपल्या शाळेचा, आपल्या परिसराचा, शाळा ही डेव्हलपमेंट एजंट आहे आम्ही असं समजतो. तर ह्या आपल्या परिसरामध्ये, आपल्या शाळेमध्ये याप्रमाणे जर आपल्याला काही गोष्टी सुरुवात करता येत असतील, म्हणजे करता येतील तर त्या आपण नक्की सुरुवात कराव्या. त्याच्यामध्ये आपल्याला जर काही मदत लागत असेल तर आम्ही कधी पण आपल्याला मदत करायला आम्ही कटिबद्ध आहोत, तत्पर आहोत. आणि मला असं वाटतं की विकसित भारत होण्यासाठी आता जे काही आपण पावलं करू लागलो त्याच्यामध्ये शिक्षण हे एक महत्वाचं घटक आहे. आणि ह्या पद्धतीनं मला माझा असा विश्वास आहे माझा की ही पद्धत आपण जर सगळ्यांनी अवलंबली तर हा विकसित भारत म्हणजे स्वप्नामधला विकसित भारत जो आहे तो प्रत्यक्षात लवकर येण्यास म्हणजे वेळ लागला.
या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलं माझं प्रेझेंटेशन. आमचा अनुभव आपल्यासोबत वाटून घेण्यासाठीची संधी मला आयोजकांनी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. आणि आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो की या 1.5 दिवसाच्या कार्यक्रमामधून एक नवीन भारत आपण उभा करू शकू असा विश्वासही मला वाटतो आणि आपल्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच श्री रोहितजी देशमुख यांनी सांगितलं, आनो भद्रा क्रतवोयंतु विश्वतः. आमच्या कर्मयोग कार्यालयावरती हा सुविचार, हे वेदातलं वाक्य लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की जगातले जे चांगले चांगले विचार आहेत ते इथे यायला पाहिजे. वाईट जायला पाहिजे आणि चांगले विचार यायला पाहिजे. आनो भद्रा क्रतवो आयान्तु विश्वतः. विश्वातून हे सगळे चांगले चांगले विचार यावेत आणि हे चांगले विचार आपण ग्रहण करण्यासाठी आला आहात आणि तुमच्या शाळेत ते तुम्ही देत आहात. सगळ्यांना चांगले सुविचार ते सगळ्यांना मिळावेतच. आणि त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या इथे मुद्दाम म्हणून उपस्थित होणार होते श्री अविनाशजी धर्माधिकारी, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. परंतु व्हिडिओच्या द्वारे आपण या स्क्रीनवर पाहणार आहोत, त्यांचं मार्गदर्शन पाहणार आहोत. त्यातून आपल्याला निश्चितच बोध होईल. पण हे मार्गदर्शन जे करणारे आहेत त्यांचा परिचय सुरुवातीला आपण बघणार आहोत. इथे उपस्थित मान्यवर, सर्व मुख्याध्यापक तसेच संस्थाचालक यांना माझा नमस्कार. मी आज इथे श्री अविनाश धर्माधिकारी, माझे IAS अधिकारी यांच्याविषयी माहिती देण्यासाठी उभी आहे. त्यांना परिचय देण्याची काही आवश्यकता नाही, पण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्यांनी IAS साठी निवड केल्यानंतर त्यांनी 10 वर्ष महाराष्ट्र केडर म्हणून काम केलं आणि ते करत असताना त्यांनी अनेक जबाबदाऱ्या निभावल्या, जसं संचालक जे चाणक्य मंडळ, संचालक पुराभिलेख विभाग, संचालक बाल कल्याण, महिला आणि अपंग पुनर्वसन केंद्र, जिल्हाधिकारी पुणे, जिल्हाधिकारी फलटण आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी रायगड, तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे उपसचिव आणि राज्याचे उपसचिव यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच रत्नागिरी व अमरावती जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. हे सांभाळत असताना त्यांनी अनेक उपक्रम सुद्धा राबवले. त्यामध्ये जे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असणारे जे काही उपक्रम होते, जसे जे वाद होते, जमिनीचे वाद, ते सोडवण्यासाठी त्यांनी महसूल न्यायालयाची स्थापना केली. त्यानंतर राज्यात सर्वत्र प्रशिक्षण देण्यासाठी, सर्वत्र शिक्षेचं सार्वत्रिकरण करण्यासाठी त्यांनी साक्षरता अभियान राबवलं आणि या अभियानाला राष्ट्रीय योजना म्हणून घोषित करण्यात आलं. त्याच्यानंतर महिला आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक योजना राबवल्या. हे करत असतानाच त्यांनी 10 वर्षानंतर संधी सेवेचा राजीनामा दिला आणि 1996 मध्ये चाणक्य मंडळाची स्थापना केली. त्याचं विशिष्ट म्हणजे त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. हे सर्व करत असताना त्यांनी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छ पासून कोहिमापर्यंत सर्वत्र नवीन नागरिक तयार केले आणि त्यांनी अनेक पुस्तकं लिहिले, जसे की 75 सोनेरी पानं, नवा विजयपथ, अस्वस्थ भारताची डायरी आणि आपण सगळे, असे पुस्तकं लिहित असतानाच त्यांनी अनेक विविध सत्र, चाणक्य मंडळाचे सत्र किंवा युट्यूबवर अनेक त्यांचे मार्गदर्शनपर सत्र असतात, तर याच्यातून त्यांनी नवीन तज्ञ लोकांना मार्गदर्शन केले, तसेच समाजाला मार्गदर्शन करे. आणि अशा व्यक्तीची मला आज ओळख करून देण्याची जी संधी उपलब्ध करून दिली गेलेली आहे, त्याबद्दल मी संयोजकाला आणि संस्थेला आभार मानते. थँक्यू. संस्कृती संवर्धक मंडळ ज्या शिक्षण संस्थेबद्दल माझ्या मनामध्ये नितांत सखोल आदराचं स्थान आहे आणि मी स्वतःला सुद्धा ज्या शैक्षणिक कार्याचा घटक समजतो, त्या संस्कृती संवर्धक मंडळाचे आपण सगळे मनापासून
अर्थ नीट लक्षात घेऊन मी आपणा सर्वांना संबोधन करतो माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींनो. नीट मनापासून वापरलेले शब्द आहेत हे. माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींनो. आपण सगळेच पवित्र असलेल्या शैक्षणिक कामात आहोत आणि आहेत त्या जबाबदाऱ्या सांभाळताना आपण सगळेच मुख्यतः शिक्षक आहोत. या नात्याने मी तुम्हा सर्वांना सहकारी बंधू भगिनी म्हणतो की तुम्ही सर्वजण माझे सहकारी आहात. मी तुम्हा सर्वजणांचा सहकारी आहे आणि संस्कृती संवर्धक मंडळ हिची तर जी दीर्घ निस्वार्थ आणि भारतीय मातीमधले रुजलेल्या शिक्षणाची जी परंपरा आहे, मला आनंद आहे आणि मी हा सन्मान समजतो की संस्कृती संवर्धक मंडळाशी माझे दीर्घकाळ 30-35 वर्षाहून अधिक काळचे जवळचे संबंध आहेत. IAS होण्यापूर्वी मी पुण्यामधल्या ज्ञान प्रबोधिनीचा कार्यकर्ता होतो पूर्ण वेळचा. त्यावेळचे एक आमचे सर्वार्थाने आदर्श शिक्षक, आम्ही शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून त्यांना वामनराव म्हणायचो. त्यांनी पुढे निगडीला ज्ञानप्रबोधिनीचं काम उभं केलं आणि पुढच्या काळात त्यांचं नाव भाऊ, आदराने प्रेमाने सर्वजण भाऊ म्हणू लागले. त्या भाऊंनी सुद्धा शिक्षणातली जी पंचकोश विकसनाची संकल्पना मांडली आहे, त्या संकल्पनेशी संस्कृती संवर्धक मंडळाचंही नातं आहे, संबंध आहे. आणि खूप वर्षांपूर्वी सुद्धा आधी मीही प्रबोधिनीचा कार्यकर्ता म्हणून आधी तिथे येऊन गेलो होतो. तुमचे माझे ऋणानुबंध असे दीर्घ, असे सखोल आहेत. त्या नात्यामुळेच मी यावेळी नांदेडला तुम्हा सर्वांशी संवाद करायला, तुम्हा सर्वांना भेटायला यायचं ठरवलं होतं. तसं एक माझं निमंत्रण आहे, मी बोललो होतो, तेही तुमच्यापर्यंत पोचलं असेल. आणि कामानिमित्त आधी पुण्याहून मुंबईला जाऊन मुंबईतली कामं संपवून की आता माझी टॅक्सी येईल तिच्यात मी बसणार आणि मुंबई विमानतळाकडे जाऊन आधी नांदेड आणि तिथून गाडीने आपल्या गावी असा अगदी निघणार. त्या क्षणाला आला मेसेज की काही प्रशासकीय अनाकलनीय कारणासाठी फ्लाईटच रद्द. आपण धडपड करून खूप वेळ वेगवेगळे पर्याय पाहिले. दुर्दैवाने कुठेसे दिसू नाही शकलं की मी ठरलेल्या वेळात तुमच्यापर्यंत प्रत्यक्ष सदेह पोचेन. म्हणून सर्व सहकाऱ्यांशी बोलून ठरलं की समक्ष आलो असतो तर मी 2 सत्र बोलणार होतो. एका सत्रात थोडक्यामध्ये मुख्यतः पालक, विद्यार्थी असोत, शिक्षकही असोत, यांच्याशी स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आणि त्याचा आवाका काय आहे आणि त्या दृष्टीने आत्तापासून काय केलं पाहिजे. आणि मग जे आपलं अधिवेशन सुरू होणार त्याचं उद्घाटन. आणि त्यावेळी मी तुमच्याशी बोलायचं
बदलत्या काळात शिक्षकाची भूमिका. तर आपण अक्षरशः दुधाची तहान ताकावर नाही, पाण्यावरच भागवतो की समक्ष येण्यामधला जो गोडवा आहे, शेवटी हे असे समोर आपण प्रत्यक्ष आहोत. मला तुम्ही आणि तुम्हाला मी दिसतो आहे, चेहरा डोळे, यातला जो संवाद आहे तो तसा तुमच्यासाठी मी ही व्हिडिओ करून पाठवण्यात नाही. पण शेवटी अगदीच काही अशक्य म्हणल्यावर निदान तंत्रज्ञानानेच ही एक सोय करून दिली. म्हणून मी तुमच्याशी आता बोलून एक व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि तुम्हाला पाठवतो आहे. कृपया समजावून घ्या. माझी सुद्धा सर्व मनापासूनची इच्छा आणि फ्लाईट रद्द झाल्यावरही अक्षरशः सर्व प्रकारची धडपड करून मी आणि माझ्या टीमनी खूप पर्याय शोधायचा प्रयत्न केला. आत्ता ते बोलण्यामध्ये सुद्धा अधिक वेळ देत नाही. तुमचं माझं नातं की जे प्रेम आणि विश्वासावर उभं आहे, या नात्याच्या पवित्रपणाला स्मरून तुम्हाला मी निश्चित हा शब्द देतो की संस्थेच्या आणि तुम्हा सर्वांच्या सोयीची पुढच्या काळात जी योग्य वेळ असेल त्यावेळी मी पुन्हा निश्चित येईन. मलाही तुम्हाला भेटायला आवडेल. आज आपण तंत्रज्ञानाच्या कृपेने उरलेला वेळ साजरा करून घेऊयात. तर माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींनो, सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. गेली अनेक वर्ष मी समजून उमजून हे पहिले 2 मंत्र म्हणतो मी त्यांना. हे माझं बोलणं, माझा संवाद सुरू करताना मी उच्चारणं चालू केले. त्या एकेका शब्दामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे, म्हणूनच मी त्याला मंत्र म्हणतो. नुसता एक शब्द नमस्ते, या सुद्धा एका शब्दाचा सुद्धा अर्थ आहे माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे. आणि या वाक्याचा सुद्धा पदर उलगडला आणि मुळात खोलात गेलो तर त्याचा अर्थ आहे सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे. अद्वैताची ही जाणीव ही भारतीय आणि मानवी संस्कृतीचा मूलाधार आहे, ग्राउंड ऑफ ऑल बीइंग. आणि हे आपल्याला प्रत्येकाला आपल्यातलं ईश्वरी चैतन्य कळणे आणि ते आपल्या जीवनामध्ये प्रकट करणे ही भारतीय शिक्षणाची व्याख्या आहे. शिक्षणाची अंतिम व्याख्या म्हणजे आत्मज्ञान, नॉलेज ऑफ द सेल्फ. हे तर आधुनिकातल्या आधुनिक काळात सुद्धा जगातल्या शिक्षण तज्ज्ञांनी सुद्धा सांगणं चालू केलंय. ऑल एज्युकेशन मीन्स नॉलेज ऑफ द सेल्फ. अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख. आणि मग गमभन ABCD 1 2 3 4 लिपी, गणित, बेरीज वजाबाक्या, भागाकार, गुणाकार आणि सर्व शिक्षण हे मुळात नॉलेज ऑफ द सेल्फ, स्वची ओळख कडे घेऊन जाणार अशीच आपली शिक्षणाची व्याख्या आहे. हजारो वर्ष तीच व्याख्या मानवी जीवनाच्या सत्याला धरून आहे. आणि आधुनिक काळात सर्व बदलणारी अर्थव्यवस्था, जागतिक राज्यव्यवस्था आणि मुख्य म्हणजे जीवनाच्या सर्व पातळ्यांना होणारा तंत्रज्ञानाचा सखोल आणि मूलगामी प्रभाव, या सगळ्यांमध्ये सुद्धा
शिक्षण म्हणजे स्वची ओळख. हे अजूनही सत्य आहे, कारण ते शाश्वत असं सत्य आहे. ते त्या एका नमस्ते शब्दात येतं. आणि मग ज्याला लक्षात येईल की सर्वत्र एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे आणि आपल्याला कळणारे जे वेगवेगळे आकार उकार आहेत, नामरूपांचं विश्व, द वर्ल्ड ऑफ नेम्स अँड फॉर्म्स, हे त्याच एका ईश्वरी चैतन्याचे आविष्कार आहेत. तर माणसामाणसातल्या समतेचं हे सर्वश्रेष्ठ समर्थन आहे. सर्वांमध्ये तेच एक ईश्वरी चैतन्य आहे. ते प्रत्येकामधून प्रकट वेगवेगळ्या पद्धतीने होतं. असं लक्षात आल्यावर मुखातून मुळामध्ये सर्व विश्वाच्या कल्याणाची प्रार्थनाच बाहेर पडेल. की जर हे आहे हे सर्व विश्व आणि हा देहामध्ये बांधलेला हा जो कोणी मी आहे, हा माझा देह आहे, पण त्यातला जो मी आहे तो मुळी व्यक्ती, समाज, निसर्ग, ईश्वर सगळे एकरूपच आहे असं जाणवेल तेवढी ही प्रार्थना प्रगट होईल की सर्व विश्वाचं कल्याण हो. जीवनाच्या प्रवासामध्ये जेव्हा किंवा ते मला भावलं तेव्हापासून मी ही प्रार्थना माझ्या वैयक्तिक जीवनाची सुद्धा सर्वात मूलभूत प्रार्थना म्हणून स्वीकारलंय. तिचे काळजीपूर्वक बसवलेले मराठी शब्द आहेत: सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. ही आपली हजारो वर्ष चालत आलेली संस्कृतमधली प्रार्थना सर्वेत्र सुखिनः सन्तु. बुद्ध महावीरांनी शिकवलेली प्राकृतामधली प्रार्थना भवतु सब्ब मंगलम. आणि ज्ञानोबा तुकोबांचा आपल्याकरता जो वारसा आहे, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, अशी विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना घेऊन जगणे आणि जीवनात आपल्या हातून होणारं कर्म शुद्ध आणि पवित्र करणे. आणि तुमचं माझं ते शुद्ध आणि पवित्र कर्तव्य तर शिक्षक असण्याचं आहे. खरोखर याहून काय आहे पवित्र आणखीन? भारताचा जो अत्यंत समृद्ध असलेला विश्वविचार आहे, आजकालच्या आधुनिक काळामध्ये सायकॉलॉजी किंवा मॅनेजमेंट सायन्समध्ये सुद्धा ग्रॅटिट्यूड जर्नलिंग नावाची संकल्पना बोलली जाते की मुळामध्ये अस्तित्वाबद्दलची कृतज्ञता बाळग. तुला माणसाचा जन्म मिळाला याबद्दल कृतज्ञ रहा. जगणे ही एक संधी आहे, तिच्याबद्दल कृतज्ञ रहा. आणि अखंड कशाची तरी कुरकुर रडरडपेक्षा आपल्या जीवनातल्या पॉझिटिव्ह, चांगल्या, ज्यामध्ये आपल्याला भाग्य वाटतं अशा गोष्टी कोणत्या त्यावर फोकस कर आणि मनापासून त्याबद्दल कृतज्ञ रहा. ही संकल्पना आधुनिक सायकॉलॉजी आणि मॅनेजमेंट सायन्समध्ये सुद्धा सांगितली जाते. आणि तिच्याबद्दलचं एक व्यावहारिक रूप सुचवलं जातं की जर्नल, तुझी डायरी ठेव आणि त्यामध्ये तुझी ही तुला नेमकी कशाबद्दलची कृतज्ञता वाटते ते नोंदव. काही वेळा इंग्लिश शब्द आले की काहीतरी फार भव्य दिव्य वाटतं, प्रोफाऊंड. ह्याचा इंग्लिश शब्द आहे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग. मला कळलेला भारतीय संस्कृतीचा विश्वविचारच सांगतो की माणसाचं माणूसपणच या कृतज्ञतेवर आधारित आहे. म्हणून आपली शाश्वत संकल्पना आहे अमृतस्य वै पुत्राः, की माणसाचा जन्म मिळणे म्हणजे काय आहे? त्या ईश्वराचे आपण अंश आहोत. आणि हा मिळालेला जन्म, जो देह आहे, हे मंदिर आहे. तो ईश्वर, तुझ्यातलं ईश्वरी चैतन्य हे त्या मंदिरातलं चैतन्य आहे. ते जाणणे आणि जीवनामध्ये ते प्रकट करणे म्हणजे शिक्षण आणि आपला जीवनाचा प्रवास आहे. हे जीवन जिंकण्यासाठी जगायचं असतं की अमृतस्य वै पुत्राः,
हे सांगून उपनिषदातला ऋषी आपल्याला आवाहन करतो, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. आधुनिक काळात स्वामी विवेकानंदांनी याची आपल्याला आठवण करून दिली की उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठल्याविना थांबू नका. ते ध्येय जीवनाच्या आपल्या क्षेत्रातल्या ईश्वरत्वाच्या प्रकटीकरणाचा आहे. त्याचा संबंध अर्थातच व्यक्तिमत्वाचा विकास, जीवनातली करिअरची निवड आणि ते जे करिअर निवडू त्या किमान एका तरी गोष्टीमध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे. ही तर मी माझ्या परीने सुद्धा जे छोटं शैक्षणिक काम करतोय त्यामध्ये आपण ती देशभक्ती आणि देवभक्तीची व्याख्या आहे, ही आपल्याला संतांनीच शिकवली. आपलं कर्म उत्तम करणे हीच देवभक्ती आहे. फार तर एक कार्यकर्ता म्हणून मी त्याला जोड दिली की स्वतःला ओळखून जीवनात जे क्षेत्र निवडू त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे. याला मी शिक्षण विचारामध्ये नाव ठेवलंय विचारांची त्रिसूत्री, की जीवन या 3 सूत्रांवर घडवलं पाहिजे. अरे तू स्वतःला ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. त्यानुसार तुझं जीवनातलं क्षेत्र निवड. सर्व क्षेत्र समान आहेत, जशी सर्व माणसं समान आहेत. आणि ते जे क्षेत्र निवडशील त्या किमान एका क्षेत्रात मात्र तू पाहिजेस उत्तम आणि प्रतिभावंत. तो थर्ड रेट नाही पाहिजे, टाकाऊ नाही पाहिजे. ते तुझं काम, त्याची गुणवत्ता पाट्या टाकणारी नाही पाहिजे, ती उत्तम आणि प्रतिभावंत. स्वतः करता कोणत्या मोजमापाला स्वतःला बांधून घालायचं तर त्या मोजमापाचे शब्द आहेत उत्तम आणि प्रतिभावंत. आणि मग आपण व्याख्याच करतो की असं स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणे हीच भारत मातेची सेवा आहे, हीच लोकांची सेवा आहे. लोक हेच राष्ट्र आहे, हे तर वेद काळापासून ते विवेकानंद, गांधीजी सर्वांनी आपल्याला हेच शिकवलं की आहेत ते लोकच, तोच नारायण आहे. त्याची सेवा जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातून. इतकं सगळं आपल्या शिक्षक असण्याशी सुद्धा ते संबंधित आहे. हे जे कृतज्ञतेची भावना 3 मंत्र आपल्याला सांगते, मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव, या क्रमाने आहे. की पहिला नमस्कार कायम आईला. हे नुसतं वरवरचं भावनिक वाक्य नाही आहे. माणसाच्या जीवनात कायम पहिलं स्थान आईचंच आहे. कोणाही माणसाची पहिली गुरु आईच आहे. प्रत्येक व्यक्तीचा पहिला आणि सर्वश्रेष्ठ शिक्षक आईच आहे. हे कळलेल्या आपल्या ऋषीमुनींनी तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला सांगितलं की पहिलं वंदन त्या आईला कर, आईचा आशीर्वादाचा हात तुझ्या पाठीवर असू देत आणि जा तुझं जीवन जगायला. मग पितृदेवो भव आहे आणि क्रमामध्ये त्यानंतर आचार्य देवो भव आहे, शिक्षक. मला जाणवणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या रचनेमध्ये असं शिक्षकाचं स्थान खूप वरचं आहे. त्याला तर असलेला महान शब्द आहे गुरु. गुरु शब्दचा अर्थ आहे जो अंधार दूर करतो, अज्ञानाचा अंधार, जाणीवेचा अभाव, हा अंधार. गुरु म्हणजे जो अंधार दूर करतो. आणि मग त्या शिक्षकाला नमस्कार कर आणि तुझं जीवन घडव. हजारो वर्षांच्या भारतीय शिक्षणाच्या परंपरेत तर शिष्य जेव्हा गुरुला जाऊन म्हणतो की तुमचा विद्यार्थी, तुमचा शिष्य म्हणून माझा स्वीकार करा, आणि भारतीय विचारातला गुरु त्याला आवश्यक ते त्या शिष्याशी बोलतो, करतो, आणि मग जेव्हा ठरवतो की मी शिष्य म्हणून तुझा स्वीकार करतो आहे, तर आपले खरोखर संस्कृतमधले मंत्र आहेत की तो गुरु सांगतो
की जणू पुन्हा एकदा मी तुला गर्भात धारण करतो आहे. आईनी तुझ्या शरीराला जन्म दिला. चांगला शिक्षक त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला जन्म देतो. शिकणे ही नवा जन्म घेण्याचीच प्रक्रिया आहे. स्वतःला नवं घडवण्याची प्रक्रिया आहे. आणि ती जो पोचती करतो म्हणजे शिक्षक. भारतीय विचारांनी शाश्वत आपल्याला शिकवलंय की शिक्षकाचं सर्वात महत्त्वाचं, सर्वात बेसिक काम काही असेल तर सर्व मुलामुलींची आई होणं हे आदर्श शिक्षकाचं काम आहे. आई ज्या निस्संगपणे सर्वस्वानी आपल्या मुलाबाळांच्यावर प्रेम करते, आई खरं म्हणजे त्या बदल्यात अपेक्षा नाही ठेवत की आत्ता मी त्याला खाऊ घातलं, त्याला दूध दिलं, त्याला घडवलं, त्याला न्हाऊ घातलं तर उद्या तो काहीतरी करेल. ते समज असलेल्या मुलामुलीचं कामच आहे आपल्या आईवडिलांची काळजी घेणे. पण आई ज्या तऱ्हेने सर्व मुलांवर निरपेक्ष प्रेम करते, तसा जो शिक्षक सर्व मुलामुलींच्यावर निरपेक्ष प्रेम करतो, माझे तरी व्याकरण मी सुधारायला पाहिजे की करतो नव्हे, तो त्याचा स्वभाव आहे. स्वभावच बनेल की सर्व मुलं मुली माझी मुलं मुली आहेत. आणि तास घेताना सुद्धा त्यांच्याशी बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या चेहऱ्यावर जे काही प्रसन्नता आणि या शिकवण्याच्या प्रक्रियेमधून त्यांची जीवनं, त्यांची व्यक्तिमत्व, त्यांची करिअर घडतायत, यातला मला असलेला आनंद. तेव्हा असा जो शिक्षक मुलामुलींची आई होऊ शकतो, तो मग खरोखरच आईपेक्षा मग श्रेष्ठ ठरेल. हे जे शिक्षकाचं स्थान आहे, हे काळ कितीही बदलला, तंत्रज्ञान कितीही बदललं, तरी हे शाश्वत आहे. आणि काळ बदलतोय, बदलणार. काळ कधी स्थिर नसतोच. आणि तरी आपल्या त्या ऋषीमुनींपासून ते मध्ययुगीन सर्व संत, आधुनिक समाज सुधारक, आणि भारतीय संस्कृती आणि तिचा वैश्विक आशय समजलेले जे जे थोर सगळे विचारवंत कार्यकर्ते, शिक्षक आहेत, त्यांनी आपल्याला हाच आशय सांगितला आहे की हे जे गुरु म्हणजे शिक्षक हे स्थान आहे, हे शाश्वत आहे. आणि हे काळ कितीही बदलला, तंत्रज्ञान जे बदलतंय प्रचंड वेगाने, तेही कितीही बदललं, तरी हा अंधार दूर करणारा मार्गदर्शक, जीवन व्यक्तिमत्व घडवणारा मार्गदर्शक, स्वची ओळख करायला मदत करून देणारा, नॉलेज ऑफ द सेल्फ तुझ्यापर्यंत पोहोचवणारा, हे जे शिक्षकाचं स्थान आहे ते अढळ आहे आणि अजरामर आहे. काळ बदलतोय, त्याच्यात परिणाम कशावर होणार आहे? तर जर शिक्षक फक्त त्या विषयाचं जे पाठ्यपुस्तक आहे आणि वर्गात प्रवेश करून हा मुलांनो आता पान नंबर अमुक अमुक उघडा, त्याच्या पान 153 वर ही अशी अशी व्याख्या दिली आहे, तीच तो फळ्यावर लिहिणार, तीच मुलांना म्हणणार वहीत लिहून घ्या, घरी जाऊन घोका, पेपरवर ओका, मार्क 10 पैकी 9, पण ज्ञानाच्या नावानी सर्व सपाट. तर असे शिक्षक मात्र आता कालबाह्य होणार. कालबाह्य होणार. तुम्ही पहा, तुमच्याशी सुद्धा हे जे मी बोलतोय हे तंत्रज्ञानाच्या कृपेमुळे बोलतो आहे. हे तंत्रज्ञान आधुनिक काळात तयार झालंच, पण कोरोना काळातला जो धसका होता आणि सगळं ठप्प झालं, आता अशा वेळी माणसांनी माणसाशी संवादही कसा चालू ठेवायचा आणि मग हे शाळा कॉलेज शिक्षण कशी चालू ठेवायची, तर जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याच्या आधारे मग आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार झाले आणि त्या माध्यमातून शिक्षण चालू झालं. आता तर
AI चा कालावधी आला सुद्धा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेली अनेक वर्ष माझ्यातला जो कायमचा विद्यार्थी आहे, भारत मातेचा कार्यकर्ता आहे, तो जी कायमची जबाबदारी मानतो, म्हणून जो माझा अभ्यास चालू होता त्यामध्ये येणारं AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग कळत होतं. त्यावेळचं मराठी व्याकरण होतं की AIचं युग येणार आहे. आणि व्याकरण अतिशय वेगाने बदलत गेलं. AIचं युग येणार आहे ची जागा घेतली AIचं युग येत आहे. जवळ आलं तुमच्याशी मी बोलतोय तेव्हा तर AIचा कालावधी चालू सुद्धा झाला. ते केवळ तिकडे कुठेतरी अमेरिका किंवा तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये चीन सुद्धा अमेरिकेला तोडीसतोड व्हायचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला सुद्धा मागे राहून चालणार नाही म्हणून नाहीये. तर आता जर शिक्षण म्हणजे माहिती अशी जर शिक्षणाची कोणाची समजूत किंवा व्याख्या असेल आणि त्यामुळे शिक्षक म्हणजे ती माहिती मुलांपर्यंत पोहोचवणारा, तर ते AIने आता कालबद्ध ठरवलं, कालबाह्य ठरवलं. साधारण 1990 पासून सुरू करून आधी जे इंटरनेटची क्रांती झाली, इन्फॉर्मेशन रिव्होल्युशन, माहिती विज्ञानाची क्रांती, आता तर सगळी माहिती इथे क्लिकवर असते. आणि काही वेळा तर वयाने साधारण मध्ययुगीन किंवा त्या पलीकडच्या माणसं आणि त्यातल्या शिक्षकांपेक्षा तरुण मुलामुलीच तंत्रज्ञानाशी जास्ती जुळलेले असतात. जर आपण मानलो की शिक्षकाचं काम काय ते फक्त मुलांना माहिती पोचती करणे, माहितीची भरताड, तर असा शिक्षक आता कालबाह्य झालेला आहे. माहिती विज्ञानाच्या क्रांतीनंतर आता दुनियेतली सर्व प्रकारची माहिती इथे आहे. आणि आता कित्येक मुलामुलींची सवयसुद्धा असते, कशी सहज गप्पा मारत असले आणि बोलता बोलता काही मुद्दा आला की काहीतरी नवा शब्द आला समोर आणि बुवा तो समजावून घ्यायचा आहे, तर ते ठॅक भर गुगलला फक्त त्यांची कमांड सर्च बारला असते, तो शब्द 0.33 सेकंदामध्ये तो ठॅक्कन सगळ्या प्रकारच्या व्याख्या देतो. हे तर होतं माहिती विज्ञानाची क्रांती. आता तर AI सर्व प्रकारच्या माहितीचं पृथक्करण करून तुम्हाला सर्व प्रकारचं देतं. तेव्हा शिक्षण म्हणजे माहिती एवढी जर मर्यादित व्याख्या आणि त्यानुसार कोणाची समजूत असेल आणि तसा शिक्षक असेल तर तो कालबाह्य झालेला सुद्धा आहे. आता एक शिक्षक त्याच्या जीवनात काय अभ्यास करू शकतो, किती पुस्तकं वाचू शकतो आणि त्या सगळ्याचा सारांश करून तो नव्या पिढीपर्यंत किती ज्ञान पोचतं करू शकतो, त्याच्या कैक पटींनी आता जास्ती माहिती ज्ञान आता AI असं पोचतं करू शकतो. मग हे शिक्षकाच्या व्यवसायासमोर आव्हान उभं राहिलं आहे का? मी AIचा अभ्यास सतत करत राहतो. माझ्या परीने शिक्षणामध्ये त्या AI ते लागू कसं होईल याचाही विचार करत राहतो. अगदी काल परवामध्ये सुद्धा हा जो AIचा जनक म्हणतात त्याला नोबेल पुरस्कार आहे, शास्त्रज्ञ जेफ्री हिंटन. या जेफ्री हिंटनची पण मी एक मुलाखत ऐकत होतो की जिच्यात तो सांगतोय की त्याला तर वाटतंय की फार वेगाने AI मानवी बुद्धीची क्षमता पार करून पलीकडे आत्तासुद्धा गेला आहे. हिंटन 2025 या वर्षाचा आढावा घेताना सांगतो की या वर्षातली सर्वात मोठी कोणती जर मानवासाठीची जडणघडण असेल तर ती म्हणजे AIचा युग चालू झालं, AIचा काळ चालू झाला. आणि या AIनी लक्षावधी प्रकारच्या नोकऱ्या खाऊन टाकणं चालू केलंय की माणसांनी ते काम करणं आता कालबाह्य असते. माणूस काय करेल त्याच्या लाख पटीने कार्यक्षम आणि जास्ती अचूक पद्धतीने ते AIच करेल. तो जेफ्री हिंटन 2026 या वर्षाबद्दल सुद्धा म्हणतो की अनेक तऱ्हांची नोकऱ्या, जॉब, कामाच्या संधी या 2026 आणि पुढच्या वर्षांमध्ये हे AI खाऊन टाकणार आहे. तर AI
शिक्षकाची जागा घेऊ शकतो का? तर जर शिक्षकाचं आपण मानलं फक्त माहिती हस्तांतरित करणारा माध्यम, साधन, तर AI मग शिक्षकापेक्षा उत्तम काम करेलच. पण ज्ञान पोचतं करणे, नॉलेज, ते ज्ञान मानवी जीवनात आत्मसात करून जीवनातलं शहाणपण अंगी बाणवणे, विस्डम आणि चरित्र घडण, हे काय कोणतंही मशीन करू शकणार नाही. कॅरेक्टर बिल्डिंग. तेव्हा शिक्षणाची, एज्युकेशन मीन्स नॉलेज ऑफ द सेल्फ, ही व्याख्या AIच्या काळातही लागू आहे. दुनियेतली सर्व प्रकारची माहिती उत्तम तऱ्हेने नव्या पिढीपर्यंत पोचती करणे हे आता AI करू शकेल. पण ज्ञानाचा पाठपुरावा, ज्ञान ही जी प्रोसेस आहे, परसूट ऑफ नॉलेज, ज्ञान, नुसती माहितीची भरताड म्हणजे ज्ञान नाही आहे. त्या माहितीचा अन्वयार्थ कसा लावायचा, त्याचा जीवनात वापर कसा करायचा, आणि मुख्य तो करण्यामागे केवळ स्वार्थ आणि लोभाची दृष्टी न ठेवता समाजाच्या, विश्वाच्या कल्याणाची दृष्टी कशी ठेवायची, हे केवळ AI नाही सांगणार. हे शिक्षणाचं काम आहे. आणि चरित्र घडण, कॅरेक्टर बिल्डिंग, शिक्षण या प्रक्रियेचंच सगळ्यात मुख्य काम आहे. मुलामुलींच्या चरित्राची जडणघडण ते कोणतीही टेक्नॉलॉजी किंवा AI करणार नाही. आजही AIच्या पुढच्या प्रचंड मोठ्या जडणघडणीची चर्चा तज्ज्ञांमध्ये चालू आहे. ते त्याला AGI म्हणतात, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. आत्ता जे AI आहे यामध्ये त्याचे प्रोग्रॅम आणि त्याचे अल्गोरिदम्स तयार होतात आणि त्या तयार केलेल्या प्रोग्रॅम आणि अल्गोरिदमनुसारच ते AI वागतं. पण AGI, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, म्हणजे असा केलेला प्रोग्रॅम आणि अल्गोरिदम की आता ते AI असलेलं मशीन स्वतः शिकू शकतं. माणूस जसा जीवनातले अनुभव घेऊन माणसाला कळतं, बाळ जन्माला येतं आणि मेंदूची जडणघडण होताना त्याला वाढीच्या प्रक्रियेमध्ये जशा अनेक गोष्टी त्याला आपोआप कळतात आणि मग ते बाळ वाढण्याच्या वयात ते आत्मसातही करतं आणि आपण सगळे हे करतो. त्याचं नाव आहे जनरल इंटेलिजन्स. जीवनात येणाऱ्या अनुभवांच्या आधारावर शिकून आपल्या वर्तणुकीत, आपल्या प्रतिसादांमध्ये काय बदल पाहिजेत. तर आज AI आता त्या AGIच्याही प्रांतात प्रवेश करू लागला आहे. तिथे तज्ज्ञांच्यामध्ये आजही वेगवेगळी मतं आहेत, पण हा जेफ्री हिंटन मात्र स्वतः सांगतो की ज्या वेगाने AIची प्रगती चालू आहे, लवकरच तो AGI, ज्याचं नाव मशीन लर्निंग आहे, त्यामागे सगळं डेटा सायन्स आहे आणि बिग डेटा आणि त्याचं ॲनालिसिस करून तो मांडतो. याचं पूर्ण भान असूनही मला पक्कं समजलेलं आहे की हा सदेह असलेला जो शिक्षक मुलामुलींची आई बनेल, जो शिक्षक नुसता माहितीची भरताड नव्या पिढीपर्यंत पोचती करणारा नव्हे, तर त्यातलं ज्ञान, त्यातलं शहाणपण, विस्डम, त्यातली नीतिमूल्य सकट जीवनाची सगळं मिळूनचा अर्थ आहे चरित्र घडण, तो शिक्षक शाश्वत आहे. असा शिक्षक होणे हे तुमचं माझं काम आहे. या तंत्रज्ञानाच्या बदलांमध्ये माझी अशी आहे श्रद्धा की तुमचा माझा भारत देश, मग त्यात महाराष्ट्र पण आला, आपण सगळे आलो, वैयक्तिक सुद्धा, अतिशय वेगाने ते बदल होत आहेत, आपल्यावर परिणाम पण करतायत. आपलं काम आहे नुसते ते बदल समजावून घ्यायचे आणि त्या बदलांशी कसं तरी जुळवून घ्यायचं नव्हे. आपल्याला ते बदल आत्मसात करून उद्या त्या बदलांचं नेतृत्व करता आलं पाहिजे. आवर जॉब इज नॉट जस्ट टू फॉलो द चेंज, आवर जॉब इज टू लीड द चेंज. की AI, AGI सकटच्या तंत्रज्ञानाचे शिक्षणावर होणारे परिणाम जे चालू झालेच आहेत, आपल्याला नुसतं आंधळेपणाने त्यातलं नवं सगळं काय ते म्हणे पाश्चात्य जगात घडेल आणि आम्ही फक्त त्यांची आंधळी कॉपी करून नाही चालणार आहे. मुळातलं संशोधन, मुळातलं कार्य
आपण करायला पाहिजे ते मला दिसतं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यामध्ये मला ते खूप सविस्तर दिसतं. हा नुसता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हा एक खूपच मोठा मुद्दा आहे. मी आत्ता त्यातल्या फक्त शिक्षकाच्या कामासंदर्भात जे म्हटलं आहे की आता ज्याला कोणाला शिक्षक व्हायचं आहे त्याला 4 वर्षाचा एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे, महत्त्वाचा आहे तो. आणि शिक्षकाचीच स्वतःची चरित्राची जडणघडण आणि मग तज्ज्ञतेची जडणघडण आणि मग त्यांनी जो विषय शिकवला आहे त्यातलं कौशल्य, त्या विषयाच्या माध्यमातून चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन की त्या मुलामुलीला त्याचा स्व ओळखायला मदत, अशी मंडळी मला त्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये दिसते. तर याचा मेळ घालून जेव्हा आपण स्वतःला घडवू, हे यावं लागणारे अंतिमतः आपल्या रोजच्या जगण्यात, त्या दृष्टीने मी आयुष्यभर मला कळलेलं, मुख्य म्हणजे माझ्या जीवनात सतत आणायचा प्रयत्न केलेलं आणि योग्य संधी योग्य व्यासपीठ असते तेव्हा सहकाऱ्यांशी मी ते बोलतो, त्याला मी नाव दिलंय शिक्षकाचं पंचशील, असंच मी नाव दिलंय त्याला, शिक्षकाचं पंचशील. माझं मत आहे की हे पंचशील शाश्वत आहे. हे काळ कितीही बदलू दे, बदलणाऱ्या काळात तंत्रज्ञान बदलणार, शिक्षणाची रचना बदलणार, त्यानुसार शिक्षकाचं काम, भूमिका, कार्यपद्धती बदलणार, तरी हे जे पंचशील म्हणतोय हे शाश्वत आहे. त्या पंचशील 5 तत्व आहेत, त्यातलं पहिलं तत्व आहे जो विषय शिकवायचा त्याच्यावर हुकमत पाहिजे, म्हणजे जबरदस्त अभ्यास. की माझा शिक्षक असण्याचा जो विषय आहे त्याचा माझा अभ्यास जबरदस्त आहे, हा पंचशीलचा पहिला मुद्दा. पण नुसता अभ्यास जबरदस्त आहे पुरणार नाही आहे, शिकवण्याचं कौशल्य हा दुसरा पंचशीलचा दुसरा मुद्दा आहे. की हसत खेळत शिक्षणाचं रूपांतर आनंदाच्या यात्रेमध्ये करत, मुलामुलींना फुलवत, त्यांना सहभागी करत कसं शिकवायचं, त्यामध्ये वक्तृत्वसुद्धा आलं. की विषय शिकवण्याची शैली, तो विषय सांगताना गोष्टी, किस्से, कथा, कविता, जोक आणि मुलांनाही बोलतं करणे, सहभाग करणे, म्हणजे पेडॅगॉगी असा जो शिक्षणशास्त्रातला शब्द आहे की टीचिंग मेथॉडॉलॉजी, हिच्यामधला सुद्धा उत्तम तज्ज्ञ असणे हे कोणाही शिक्षकाच्या पंचशीलमधलं दुसरं तत्व आहे. तिसरं, मी नुसता माझ्या शिकवण्याच्या विषयात उत्तमेवर भागणार नाही, तर माझ्या शिकवण्याच्या विषयातलं माझं ज्ञान अद्ययावत पाहिजे, अपडेट. की माझ्या विषयात काल काय घडलंय, परवा काय घडलंय, आज काय घडतंय आणि उद्या काय घडणार आहे, इतका माझा अभ्यास अद्ययावत आहे. अगदी विषय इतिहास असू दे, भूगोल असू दे, या सकट सतत जे नवं घडत असतं, तर मी जर तो विषय शिकवत असेल तर माझा त्या विषयाचा अभ्यास अद्ययावत अपडेट पाहिजे. हे तिसरं सूत्र आहे. चौथं पुढचं सूत्र आहे की विषयावर माझं प्रभुत्व आहे, तो शिकवण्याचं माझ्याकडे कौशल्य आहे आणि मी त्यामध्ये अद्ययावत आहे. एवढंही नाही पुरणार आहे. एकूण शिक्षक आपल्या असण्याच्या प्रक्रियेमध्ये केव्हा ना केव्हा तरी मला माझ्या शिकवण्याच्या विषयामध्ये मी नवी मूलभूत भर घालतो आहे. रिसर्च आणि ज्ञानाची जी प्रक्रिया आहे आणि ते ज्ञान जे अखंड वाढत राहतं, त्यामध्ये हा माझा खारीचा का होईना वाटा, कोणाचा उद्या सिंहाचा असेल, पण आपल्या शिकवण्याचं विषय ज्ञानाचं क्षेत्र, यामध्ये मी नवी भर घालतोय. हे पंचशीलचं चौथं. आणि पंचशीलचं 5वं आणि सर्वात महत्त्वाचं सूत्र तर बोलून मी तुमच्याशी सुरुवात केली आहे, ते म्हणजे प्रेम. कबीर म्हणतो तसं 2.5 अक्षर प्रेम के, हे जे 2.5 अक्षराचा पवित्र मंत्र आहे की प्रेम हा शिक्षकाचा स्वभाव बनला पाहिजे.
सर्व मुलामुलींबद्दल प्रेम वाटणे, मी म्हणतोय प्रेम ही करण्याची गोष्ट नाही आहे, ही स्ट्रॅटेजी नाही आहे, हे टेक्निक नाही आहे, हे कुठलं तरी औपचारिक फॉर्मल बाह्य एज्युकेशनल साधन नाही आहे, हे स्वभाव बनणे. सर्व मुलामुलींच्या बद्दल अंतःकरणाच्या तळापासून प्रेम वाटणे, अशा शिक्षकाच्या मुखातून जो उद्गार निघणार आहे तो मुलामुलींची जीवन स्पर्श करून जाणार आहे, तो ती जीवन घडवून जाणार आहे. तुकोबारायांच्या अभंगात जशी अर्धी ओळे सहज बोलणे हित उपदेश, की ज्याच्या अंतःकरणातली भावना विश्वाच्या कल्याणा संतांच्या विभूती, अंतःकरणातली प्रार्थना विश्वाच्या कल्याणाची. हे हे माझ्याकडनं होणारं काम, आता हे आत्ता बोलतोय ते शिक्षक या नात्याने, तर ज्याच्या मुखातून मुलामुलींच्या विद्यार्थ्यांबद्दलच्या येणारे उद्गार प्रेमातून येणार आहेत, इगोतून नाही, अहंकारातून नाही, काहीतरी परतीच्या अपेक्षेतून नाही, की आज मी त्या मुलामुलीशी असा वागलो तर उद्या तो माझ्याशी, यातलं काहीही नाही आहे. ते व्हायचं ते होणार आहे. प्रेम हा स्वभाव बनणे. मीही त्या प्रवासात अखंड असतो. जेवढं कळलं त्या आधारावर तुम्हाला हे निश्चित सांगतो की जीवन अतिशय आनंदी करणारा असा हा प्रवास आहे. आपण सगळे या बदलत्या काळामध्ये सगळं आधुनिक तंत्रज्ञानसुद्धा आत्मसात करून असलेला हा AI चा काळ आणि येणारा AGI चा काळ, तो शिक्षणाच्या आपल्या क्षेत्रातही आत्मसात करून असं हे पंचशील जगणारे, आणि पंचमधलं पाचवं सर्वात महान तत्वच आहे प्रेम, की समाजाला, मुलामुलींना, पालकांना जे प्रेमाने जोडतात, असे आपण सगळेजण शिक्षक होऊयात अशी प्रार्थना करतो आणि आज तुमचा निरोप घेतो. प्राप्यवरान निबोधत. आत्ताच अविनाशजी धर्माधिकारी यांनी सांगितलं, उठा जागे व्हा, चांगल्या लोकांच्या कडे जा आणि ज्ञान मिळवा. ज्ञान मिळवणं म्हणजे शेवटी आत्मज्ञान मिळवलं पाहिजे, हाही सल्ला त्यांनी दिला. किंवा नुसती माहिती विद्यार्थ्यांच्या कानात कोंबून तोंडातून वधवून घेणे किंवा हातातून लिहिणे, याला शिक्षण नाही म्हणायचे. तर त्याला आत्मज्ञानाची, चरित्राची, शीलाची जाणीव व्हायला पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा सांगितलाय. आणि त्या दृष्टीने आताचे हे तंत्रज्ञान आहे, जरी कितीही विकसित झालं तरी स्वजाणीव होणं हे त्या तंत्रज्ञानाला नाही जमणार आहे, ते आपल्याला करावं लागणार आहे. त्यासाठी आपली गरज आहेच. या सगळ्या उद्बोधनातून आपल्याला खूपच ज्ञान मिळाले. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. ते इथं जरी नसले तरी त्यांच्यापर्यंत आपण पोचती करूया. आता यानंतर अध्यक्षीय समारोप होईल. मी विनंती करतो श्री प्रमोदजी देशमुख यांना, त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. नमस्कार सगळ्यांना. आणि 2026च्या सर्व मुख्याध्यापकांना आणि माझ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा. आज खरं तर सर आपल्याशी जर ते त्यांनी सुचवल्याप्रमाणे सगळे राहिले असते तर अजून ते खूपच इंटरॅक्टिव्ह आणि डायलॉग पूर्ण झालं असतं असं मला वाटतं. काल त्यांचा खूप म्हणजे त्यांना उशिरा कळालं आणि ऐन वेळेस अगदी फ्लाईट, म्हणजे खरं तरी खूप म्हणजे त्याला रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणून अशा एक्सेप्शनल ह्याच्यामध्ये अशी ती फ्लाईट कालची त्यांची मुंबईची रद्द झाली. आणि आम्ही त्वरित अनेक पर्याय बघितले, हैदराबाद परत पुण्याहून येणं, हे सगळं कुठलंही त्यांना ते तेवढा वेळ ठेवला नाही त्या एअरलाईननं. आणि त्याच्यामुळे ते शेवटी नाईलाजानं त्यांना विनंती केली की बा आपण व्हर्च्युअली आभासी पद्धतीनं आम्ही मार्गदर्शन करावं. मी सरांना धन्यवाद देतो आणि परत आपलं स्वागत करतो. आणि खूप म्हणजे मुख्याध्यापकाचं महत्त्व आणि त्याचा रोल म्हणजे या मला आठवतं की म्हणजे या संस्थेची स्थापना जेव्हा 59 साली झाली तर माझे वडील त्याच्यापूर्वी 2-3 वर्ष अगोदर फिरत होते महाराष्ट्रभर. चांगल्या संस्था, रयत शिक्षण संस्था, शिवाजी मराठा हायस्कूल, पुणे विद्यार्थी गृह, अशा अनेक संस्था त्यांनी पाहिल्या महाराष्ट्रभर. भोसला मिलिटरी स्कूल, आणि ते तर त्या हैदराबादच्या ज्या शाळेचे विद्यार्थी होते त्या शाळेत पण ह्याच्यामध्ये पण हैदराबादच्या सुद्धा.
आणि शेवटी पुणे विद्यार्थी म्हणजे जेव्हा शाळा सुरू झाली, मुख्याध्यापक कोण, म्हणजे अगदी परवापर्यंत म्हणजे मी या शाळेत असताना सुद्धा जवळजवळ 80% शिक्षक पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण या भागातून होते. 80% शिक्षक म्हणजे अगदी मला वाटतं आम्ही 90च्या ह्याच्यापर्यंत 90 पर्यंत ही अशी परिस्थिती होती. तर मुख्याध्यापक कोण की ज्यानं या शाळेचा पाया रचावा, असा कोण की म्हणजे ज्यानं तो म्हणजे त्यांना ते अतिशय तो त्यांना कळीचा मुद्दा वाटला, मुख्याध्यापक कोण. म्हणजे हे कधी म्हणजे 59 साली त्यांना जाणवलं त्यांना. मग त्यांनी ते शोधाशोध सुरू केली. मग त्याच्या काळातले त्याच्या पुणे विद्यार्थी राज्य संस्थापक डॉक्टर ग श्री खैर यांच्याकडे गेले की बा आम्हाला एक मुख्याध्यापक पाहिजे, की जो आम्हाला सुरुवातीला त्यांच्या डोक्यामध्ये जेव्हा महर्षी अण्णा कर्वेंची भेट झाली तेव्हापासून त्यांच्या डोक्यात होतं की बा आपल्याला अशी शाळा आणि असा परिसर आपल्याला उभं करायचा आहे. कर्वे त्यांना जे म्हणाले, महर्षी अण्णा किंवा तुम्ही जागीरदार आहात, त्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे सत्ता, पैसा, संपत्ती, माणसं सगळे आहेत, तुम्ही सुरू केली. पण ज्या तुम्ही निजाम राजवटीत राहता, विशेषतः मुलीचं शिक्षण हा जो विषय तुम्ही मांडता, तुम्ही तुमच्या मुलीला इतक्या लांब घेऊन आला निघण्याला पुण्याला, त्याच्या सर्वसामान्य माणसाचं काय, हा प्रश्न त्यांना तो कायम अस्वस्थ करत राहिला की शाळा चालू करेपर्यंत. तेव्हा त्यांनी ही एवढी 100-200 एकर जागा दान देऊन ती सुरुवात केली. तर तेव्हा सुद्धा त्यांना वाटायचं की त्यांनी जेव्हा कर्वेच्या शाळेमध्ये जे मुख्याध्यापकांनी जे रस्ता आठवून ते सुरुवात केली, पाया रचला, एक शिस्त लावली सुरुवात पासून, तर त्यांना ते मुख्याध्यापकाचा रोल खूप त्यांना क्रुशियल वाटायचा. मग ते गेले 58-59 साली आपल्या ह्याच्याकडे तुमच्या ग श्री खैरांच्याकडे. खैर म्हणाले की मी तुम्हाला एक चांगला माणूस सुचवतो. मी त्यावेळेस इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिथं एक मुख्याध्यापक होते आणि ते निवृत्त झाले, ते गोरा चोळकर म्हणून. तिथल्या आता त्या शाळेचं नाव मला आठवत नाही, पण त्या इचलकरंजीच्या हायस्कूलचे ते मुख्याध्यापक होते. आणि तेव्हा जेव्हा भेटले त्यांना इचलकरंजीला बाबासाहेब, तर गोरा चोळकरांनी त्यांना पहिली अट घातली, मी तुमच्या शाळेचं मुख्याध्यापक पद स्वीकारेन. मला डॉक्टर खैरांचा निरोप आलेला, मला माझ्यासाठी तो आदेशच आहे, पण मी एका अटीवर तुमच्या शाळेचं मुख्याध्यापक स्वीकारेन. ते म्हणजे मी ज्या दिवशी मुख्याध्यापक पद स्वीकारेल त्या दिवसापासून मी मॅनेजमेंटची कुठली लुडबुड माझ्या कामामध्ये खपवून घेणार नाही. मुख्याध्यापक हा माझा प्रांत आहे, शाळा व्यवस्थापन हा माझा प्रांत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेअरमन असताल, मॅनेजमेंटचं कुणी असेल, संचालक कुणी असेल, मी त्यांची लुडबुड खपवून घेणार नाही ही कंडिशन. कारण तुम्ही काहीतरी पुढारी छाप दिसता मला, कारण ते माझे वडील त्या काळात तसंच दिसायचे ते. तर ते त्यांना वाटायचे की हे नेहमीच्या ह्याच्यासारखे असतील हे, पण ते त्यांनी सांगितलं ते मान्य आहे म्हटले. कारण हे एवढ्या त्या विचाराने भाजलेले होते, त्यांनी तक्षणी मान्य केलं ते. पण म्हणजे आणि मला वाटतं संभाजी आम्ही आज सुद्धा ती पद्धत आम्ही चालवतो, आम्ही अजून सुद्धा त्यामध्ये म्हणजे आज आम्ही सुद्धा बाबासाहेब सुद्धा कधी मुख्याध्यापकाच्या कार्यालयात गेले तर कधी ते मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसायचे नाही. तो त्यांचा मान आहे, तर त्याचं राज्य आहे, ते आपण ते अबाधित ठेवूया. त्याचं स्वातंत्र्य, त्या खुर्चीवर बसण्यापासून त्याचा तो अधिकार आहे, त्याचं स्वातंत्र्य. आणि आज सुद्धा हे केवळ त्या फिजिकली किंवा ह्याच्यातूनच नाही, तर आमच्या विचारात आचारात सुद्धा आम्ही हे जाणवतो, हे करतो, आम्ही पाळतो की ते मुख्याध्यापकाचं स्वातंत्र्य आहे, ते त्याचं राज्य आहे. तर त्याला ते म्हणजे अर्थात कामाचं पूर्ण जबाबदारीचं पूर्ण स्वातंत्र्य आजही आपल्या सगळ्याच विभागातून आहे. आणि आज म्हणजे आणि त्यावेळी त्यांनी खूप चांगली माणसं जोडली, ह्या शाळेचा जो पाया घातला जातो. आता इथं आपल्या तिथं व्यासपीठावर बसलेले श्री केशव शिंदे, त्या सोलापूरच्या सुयश गुरुकुलचे मुख्याध्यापक, फाउंडर सगळे आहेत. बाबा त्यांना अतिशय प्रेमानं माझे जावई म्हणायचे. त्याच्यामुळं जामादो दशमग्रहा ह्या न्यायानं ते जेव्हा खाली बसलेले दिसते तेव्हा मी म्हटलं अगोदर ह्या त्या नात्यात ते आमचे मेवणे लागतात, त्याच्यामुळे मी म्हटलं वर या तुम्ही, जावं ह्या 10वा ग्रह असतो, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की सर वर या. पण मी केशव शिंदे सर, मी केव्हाही पुण्याला जाता येता सरांच्याकडे आज सुद्धा मी मुक्कामाला जातो, त्यांचं सतत मार्गदर्शन घेतो. त्यांची चिकाटी, त्यांचे प्रयत्न, त्यांची कमिटमेंट आणि असलेली धडपड हे मला अजून सुद्धा आज सुद्धा आश्चर्यचकित करते की ह्या माणसाला एवढी ऊर्जा येते कुठून.
तर हे एक म्हणजे अशा मी त्यांना म्हणतो की सर आवर्जून तुम्ही या अशा कार्यक्रमाला यावं. आणि ते अनेक वर्ष ते अगदी बाबांच्या काळापासून ते संस्थेच्या सल्लागार पदावर राहिलेले आहेत. आणि बऱ्याचदा असं होतं की संस्थेच्या सल्लागार पद किंवा काही वेगवेगळ्या ह्याच्यावरती असते लोक सहसा आपण ते संस्थेच्या दैनंदिन प्रशासनामध्ये दखल देत नाही. पण आम्ही म्हणजे आता सुद्धा आमच्या संस्थेच्या सल्लागारावर जेवढे लोक आहेत, प्रतापरावजी पवार आहेत सकाळ पेपरचे, किंवा केशव शिंदे सर आहेत, ब्रिगेडियर सर अजय सर आहेत, आणि मिलिटरी आमच्या शहीदी शाळा असल्यामुळं, आणि हे जे असे सर धर्माधिकारी सर आहेत यांना प्रत्येक वेळेस आम्ही आवर्जून वर्षातून एकदा दोनदा जेव्हा जेव्हा शक्य असेल त्यावेळेस जाऊन आम्ही त्यांचं सातत्यानं मार्गदर्शन घेत असतो. त्याच्यामुळे आम्ही काहीतरी जी काही आज करू शकतो प्रगती काळाच्या सोबत आहोत ती केवळ ह्या अशा काही चांगल्या जाणत्या लोकांच्या सातत्याने मार्गदर्शन करण्याचे ह्याच्यामुळे. आणि पुष्कळ आता सर मगाशी अगदी त्यांनी ह्याच्या अगदी परफेक्टली सांगितलं की ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी सुद्धा एकदा वाचत होतो की जसं म्हणजे काही काळानं म्हणजे हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या शिक्षकांचीच म्हणजे बाजूला सरकवल की काय, म्हणजे गरज म्हणजे हे शिक्षक राहणारच नाहीत, पण हे फॅसिलिटेटर म्हणून त्याचा रोल पूर्णपणे बदलला जाईल. आणि हा शिक्षक केवळ ते फॅसिलिटेटरच्या रूपाने राहतील असं काहीतरी तो काळ येऊ शकेल. पण हे एवढं आता एवढी झपाट्याने बदलत चालत आहे हे सगळं विश्व शिक्षणाचं, काही सगळं अनप्रेडिक्टेबल, म्हणजे उद्या ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये काय येऊ शकेल काहीच कळत नाही. म्हणजे एवढ्या झपाट्याने बदलत चालली मुलांची मानसिकता, शिक्षकांची सगळंच पूर्णपणे गरज विशेषतः समाजाची सगळं बदलत चाललंय. आणि ह्याला कुठलाही अंदाज बांधता येत नाही. आणि कुठलाही अंदाजा बांधून त्याच्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेज बंद झाली, त्या ठिकाणी लोक व्हेटरनरी कॉलेज सुरू केले, त्या लोकांनी व्हेटरनरी कॉलेज बंद झाले, तिथं फार्मास्युटिकल कॉलेज चालू केले. काही म्हणजे कोणी काही करते त्या इमारतीत, फक्त त्या ठिकाणी काही ठिकाणचं माणसं पण तीच आहे. म्हणजे मी ते बघितलं म्हणजे काही ठिकाणी तेच लोक व्हेटरनरी कॉलेजला तेच लोक शिकवतात की जे काल ऍग्रिकल्चरला शिकत होते, पूर्वी ते MSW कॉलेजला शिकवत होते, लोक तेच आहेत पेरोलवर त्यांच्या. पण म्हणजे हे इतकं म्हणजे ते लोक वर्सटाईल झाले तर म्हणजे मला सुद्धा घ्यायचं खरं तर म्हणजे इतकं ते खरोखरच फॅसिलिटेट आहे का स्वतःला तरी बदलून घेतले काय असं मला वाटतं. पण हे काही अशा ह्या सगळ्या अनप्रेडिक्टेबल कुठं कशी किती इन्व्हेस्टमेंट करावी काही अंदाज लागत नाही. विशेषतः त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तर आपले पूर्णपणे डोक्याचं दही करून टाकून दिलेलं आहे. काही म्हणजे काही अंदाजा करता येत नाही. आपण कुठं इन्व्हेस्टमेंट करावी, कशी करावी, पुढं उद्या चालू आपण काय नवीन कोर्सेस चालू करावे काही कळत नाही. म्हणजे आता हे त्याचं काही आता आपण तरी बेसिकली हे सगळ्या कृतीयुक्त शिक्षण मुलांनी काहीतरी शेवटी बाहेर पडताना एखादा हाताशी एखादं स्किल घेऊन बाहेर पडावं. आता तो म्हणजे शिक्षण कशासाठी, पोटासाठी की माणूस बनण्यासाठी हा प्रश्न तर राहिलाच नाही. ते उत्तर दिलेच आहे. पण त्याच्यामुळे ते जगण्यासाठी, स्वावलंबनाने जगण्यासाठी हाताला काहीतरी स्किल घेऊन मुलांनी बाहेर पडावं. अजून काही वर्षांनी तर हे स्किल म्हणजे तुमच्या जॉब्स विदाउट सर्टिफिकेट असा काळ येऊ घातलाय. त्या सगळ्यासाठी आपण खूप चांगल्या पद्धतीनं तयार राहायला पाहिजे. आणि हे मुख्याध्यापकाचं हे जे शाळेचं नेतृत्व आपल्याला करायचं आहे सगळ्या नव्या अशा ह्या परिस्थितीमध्ये त्याचं सगळं पूर्णपणे जाणीव व्हावी. मला आपला तो एक संस्थेचं जे वाक्य की सगळ्या विश्वातून चांगले विचार येऊत. आज आपल्या सगळ्या विश्वातून केवळ तेवढं आपल्या राज्यातून सगळे चांगले विचार इथं आले, कॅम्पसमध्ये आले असं शारदानगरात असं मला जाणवतं. आणि हे उद्या आपण आज आवर्जून आपण सगळ्यांनी कुठे हे न करता वेळ काढून आज तर राहावं, एकमेकाशी चर्चा करावी. आमचे काही चांगले प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये आवर्जून आपण सगळ्यांनी सूचना सुचवाव्यात. आम्ही सगळेजण खूप रिसेप्टिव्ह मोडमध्ये असतो, नेहमीच असतो. आणि आपण काही यथाशक्ती आपण पुढील भविष्य काळाचा शिक्षण क्षेत्राचा वेध घ्यावा असं मी आपलं आवर्जून आवाहन करतो. आणि हे खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या शिक्षक मंडळींनी आपल्या शाळेच्या हे ऑर्गनाईज केलं या एज्युव्हिजनचं. मी सगळ्यांना खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि आपलं परत या काम धन्यवाद. गोरा चोळकर सरांनी आणखी 3 अटी घातल्या होत्या असं मला त्यांनी अरविंदराव आणि त्यांच्या बाजूला बसले संस्थेचे ट्रेजरर संजीव सगरोळीकर यांनी सांगितलं. किंवा एक तर मी मॅनेजमेंटची लुडबुड खपून घेणार नाही. दुसरं, पगार पत्रकावर जेवढ्या रकमेवर सही करतील तेवढाच त्यांना पगार अदा केला पाहिजे.
एक गोष्ट, कारण त्या काळामध्ये मला वाटतं हे नव्हतं काही शासकीय असं काही नव्हतंच. हा आणि एक तिसरी अट काय म्हणलं, हा आणि कुठल्याही पद्धतीनं माझ्यावर नापास केलेल्या मुला ह्याला पास करा म्हणून दबाव आणायचा. हे म्हणजे मला म्हणजे तिसरी अट वाटत होती. आता म्हणजे शासनाने सुद्धा त्यांचं ऐकलं की कुणाला नापास करायचं. तर या 3 अटी त्यांनी घातल्या होत्या थोडक्यात. उपायाने आपल्या या सगळ्या कार्यक्रमासाठी आवर्जून आमचे अध्यक्ष श्री प्रमोदजी देशमुख उपस्थित राहिले. त्याचबरोबर श्री रोहितजी देशमुख, सौ श्रद्धा देशमुख, श्री बालाजी पाटील गट शिक्षणाधिकारी बिलोली व मुखेड, तसेच श्री संभाजी गायकवाड मुख्याध्यापक श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, त्याचबरोबर श्री केशव शिंदे सुयश गुरुकुल सोलापूर, श्री संजीव सगरोळीकर संस्था विश्वस्त, श्री अरविंद देशमुख माजी प्राचार्य सैनिक शाळा, आणि त्याचबरोबर सगळे तुम्ही सर्व मुख्याध्यापक, संस्थाचालक, कार्यकर्ते अत्यंत आनंदाने उत्साहाने या सगळ्या प्रथम सत्राच्या या उद्घाटन कार्यक्रमामध्ये उपस्थित झालात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आता नुसतेच आभार मानून मोकळा नाहीये, वसुंधरा सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तिथे भोजन करून झाल्यानंतर 2 वाजता इथे सत्राचा आरंभ होईल. थोडासा मागे पुढे वेळ होईल, 2:30 वाजता. 2 वाजताच टायमिंग आहे, पण 2:30 वाजता होईल कारण आता वेळ झालेला आहे. त्यामुळं तिथून येताना इथं एक प्रदर्शनी पुढे भरवलेली आहे, ती पाहावी सगळ्यांनी, अशी सगळ्यांना सूचना आहे. आणि सगळ्यांनी अत्यंत आनंदाने हा कार्यक्रम ऐकून घेतला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद, आभार.